ज्यांनी कोर्स घेतलेला आहे त्यांनाच ऑप्शनल विषय दिसणार आहे. चलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय का? आवाज येत असेल तर मला एकदा कन्फर्मेशन द्या, जेणेकरून आपल्या लेक्चरला सुरुवात करता येईल. येस अमर, व्हेरी गुड इव्हनिंग. हॅलो 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 हॅलो, व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. बाकीचे कुठे गेले? येस, तेच आता विद्यार्थी असणार आहे की जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी आपलं ह्या गोष्टी घेतलेल्या असेल. आता खूप विद्यार्थी पश्चाताप करत असेल. पश्चातापाशिवाय पर्याय नसतो आयुष्यामध्ये असं म्हटलं जात आहे. हरकत नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून घेतलं नाही आहे आणि तुमचे ते नियर अँड डिअर पर्सन असेल त्यांना सांगा की लवकरात लवकर घ्या, कारण की कसं आहे, परत ह्या सगळ्या गोष्टी रिपीटमध्ये होणार नाही, रेकॉर्डेड बघावं लागेल त्यांना. त्यामुळं होता हो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचे असलेले जे काही कॉन्सेप्ट आहे तर त्या सगळ्या कॉन्सेप्ट तुमचे असलेले प्रॉपर डील झाले पाहिजे. ठीक आहे, चलो, व्हेरी गुड इव्हनिंग. बाकीचे लोक येतच राहील. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आय थिंक सगळे आलेले आहे. अजून कोणी बाकी असेल तर येईलच ते. सर्वप्रथम तुमचा असलेला आभार की तुम्ही खूप शॉर्ट टाईम पिरियडमध्ये चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्या पद्धतीने तुम्ही तयारी दाखवली की आता ऑप्शनल विषय आपल्याला बऱ्यापैकी अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आता एकच सांगणं आहे, आता जोडले गेलेले आहे तर यापुढे तुम्हाला सुट्टी नसणार आहे. यापुढे तुम्हाला सुट्टी नसणार आहे. एक मिनटं. चलो, तर त्या विद्यार्थ्यांना बिलकुल सुट्टी असणार नाही आहे. त्या विद्यार्थ्यांना आता माझ्यासारख्या असलेल्या व्यक्तींच्या हातामध्ये तुम्ही अडकलेले आहात. मी स्पष्टपणे सांगतोय, अडकलेले ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की आता तुमच्या मानगुटीवर सुधीर बोडखे सरांसारखा माणूस बसणार आहे आणि तुमच्याकडनं करून घेणार आहे. तुम्ही कितीही म्हटले की सर आम्हाला एक्सक्यूज द्या, आम्हाला त्या प्रकारचं असलेलं माफ करा, आम्हाला त्या प्रकारचं हे जमत नाही आहे, तर बिलकुल असणार नाही आहे. तुम्हाला तुमच्या असलेल्या यशापर्यंत नेण्यासाठी जे काही मी धडपड करू शकतो तेवढी सगळी करणार आहे. फक्त एक रिक्वेस्ट राहील की डरो मत, घाबरू नका. तुम्ही चूज केला आहे ना PSR ऑप्शनल, तुम्हाला समजून सांगण्याची जिम्मेदारी माझी. फक्त तुम्ही तुमची तयारी दाखवा. मी आज ऑनलाईन येतोय, लाईव्ह येतोय, माझ्या घरी कार्यक्रमच आहे, मग मी सुट्टीच मारणार आहे आणि मी घरीच बसून अभ्यास करतोय. घरी बसून कर, सुट्टी मारू नकोस. सगळ्या गोष्टी प्रॉपरली इथं होणंच गरजेचं आहे. सी, एकदम फ्रँकली बोलतो,
आज जर तुम्ही केलं नाही तर पुढच्या वर्षी कॉम्पिटिशन डबल वाढणार आहे. भरपूर विद्यार्थी असतात ते अजून त्याच याच्यामध्ये आहे की मी पुढच्या वर्षी करतो, पुढच्या वर्षी करतो, पुढच्या वर्षी करतो. ह्या वर्षी 79 जागा आहे. अरे तू 79 जागेवर तू त्या गोष्टीवर बोलूच नको. तुझा अभ्यास झाला आहे का? नाही झालेला आहे. काल मी त्याच्यावर भरपूर चर्चा केली. आपला भरपूर त्या प्रकारचा असलेला अभ्यासून पडलेला आहे का? नाही पडलेला आहे. त्यामुळं ह्या गोष्टीवर चर्चा करायचीच नाहीये. आपल्याला एक्झाम द्यायची आहे, आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे. डोक्यामध्ये हेच ठेवायचं. त्यामुळं तुम्हाला आता त्याच गोष्टी कराव्या लागणार आहे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं. ठीक आहे, चला वेळ न दौडवता आपण आपल्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये पुढे वाटचाल करूया. कालपर्यंत आपल्याकडं प्लेटोनी ज्या पद्धतीने लोकशाहीवर इथं टीकास्त्र सोडलं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्याच्या समाजाबद्दल काय विचार होते तेही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जसं आपल्याला माहिती आहे की प्लेटो हा असा व्यक्तिमत्व होता की जो त्याच्या पूर्ण गुरुसारखा अनुकरण करण्याचा असलेला त्याचा प्रयत्न होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी अंतर्गत ज्यावेळेस आपण बघतोय तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की प्लेटोनी ह्या गोष्टीवर खूप जास्त प्रखरतेने लक्ष दिलं होतं. प्लेटोचं म्हणणं काय की माझ्या गुरुनी जे काही गोष्टी भोगल्या आहे त्या असलेल्या गोष्टी मला इथं बिलकुल भोगायच्या नाहीये. त्या गोष्टी मला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये बिलकुल होऊ द्यायच्या नाहीये. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की त्यांनी सर्वप्रथम अवतीभोवती घडलेल्या गोष्टीमध्ये लोकशाहीवर टीकास्त्र सोडली. आणि ते लोकशाही का बरं एवढी वस्त आहे याच्याबद्दलही भाष्य केलेलं आहे. परंतु त्याच अँगलनी जेव्हा तो समाजाबद्दल बघतो तर समाजाबद्दल त्याचं म्हणणं काय आहे. आणि कुठंतरी असं म्हटलं जातं का की प्लेटो आणि हे जी मनुस्मृती आहे आपल्या भारत देशातली त्यांचं असलेलं साम्यता काही आढळतात का, अशावर ही आत्तापर्यंत चर्चा होत आलेली आहे पॉलिटिकल सायन्सच्या स्पिअरमध्ये. जेव्हा प्लेटोनी समाजाची उतरंड बघितली, समाजाच्या असलेल्या त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जडणघडण बघितली तर त्यावेळेस त्या काळच्या असलेल्या समाज व्यवस्थेचा बारकाईने अभ्यास केला होता. त्याला माहिती होतं की आपल्याला कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करावं लागणार आहे. आपल्याला हे माहिती आहे की कशा पद्धतीने त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला आपल्याला सोल्युशन शोधायचं आहे. तर अशा वेळेस कुठंतरी समाजाच्या असलेल्या वर्गीकरणामध्ये किंवा समाजाच्या असलेल्या विभागणीमध्ये त्यांनी पर्टिक्युलर त्या समाजाची रचना जी अथेन्स राज्यामध्ये बघितली होती तर त्यामध्ये त्यांनी सामाजिक स्वरूपातली उतरण पण बघितलेली होती. किंबहुना त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्या काळच्या असलेल्या गोष्टींना त्यांनी अनुभव घेतला होता. जसं की त्याला त्यावेळेस असलेल्या अथेन्स राज्यामध्ये काय दिसायचं तर त्याला असं दिसायचं की गुलामगिरी प्रथा आहे. गुलामगिरी प्रथा असल्या कारणामुळं तो व्यक्ती जो गुलाम आहे तो गुलाम का बरं आहे तर त्याच्यामध्ये तेवढी क्वालिटी नाहीये म्हणून तो गुलाम आहे. मग अशा वेळेस ज्या परिस्थितीमध्ये तो वाढत होता त्याला ती गुलामगिरी दिसायची तर तो एका प्रकारे असं म्हणायचा की यस गुलामगिरी ही कशी आहे, चांगली आहे. सेम त्या पद्धतीने ज्यावेळेस आपण आपल्या भारत देशाच्या असलेल्या समाजाची उतरण बघतो तर समाजाच्या उतरंडीमध्ये ब्राह्मण वैश्य, क्षत्रिय आणि त्या प्रकारचं असलेलं शूद्र. मग अशा पद्धतीने जी ही उतरंड आहे तर त्यावेळेस असलेल्या काळातल्या लोकांना कदाचित ते मान्य असावं की ज्याच्यामध्ये ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि तुमचं असलेलं क्षुद्र ह्या असलेल्या उतरंडीमध्ये ही जी काही पर्टिक्युलर अशी हायरार्की आहे ती ॲब्सोल्यूट लोक मान्य करायचे. कारण की त्यावेळेस कदाचित समाजामध्ये तशी प्रथा चालत असेल. कदाचित हे आज चालणार नाहीये. आज तुम्हाला गुलामगिरी आवडणार नाही, आज तुम्हाला जाती प्रथा आवडणार नाही, परंतु कदाचित त्यावेळेस त्या काळामध्ये त्या गोष्टी होत्या. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस प्लेटोनी त्यांचा समाज बघितला अथेन्स राज्यामध्ये तर त्यावेळेस त्याला तशा पद्धती दिसल्या. गुलामगिरीची पद्धत दिसली. एक शासक वर्ग आहे म्हणजे राजा आहे, तो राज्य करतो, सैनिक आहे, ते धैर्यशील लोक आहे. अशा पद्धतीने त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्याला समाजाची उतरण दिसली की सर्वोच्च स्थानी कोण असणार आहे, शासक असणार आहे म्हणजे राजा असेल. त्या प्रकारचं असलेल्या खाली कोण असणार आहे तर धैर्यशील व्यक्ती असणार आहे म्हणजे सैनिक वर्ग असणार आहे आणि त्याच्या खाली असणार आहे ते म्हणजे गुलाम वर्ग. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते
की तुमच्या असलेल्या ह्या मनुस्मृतीचा कुठंतरी संदर्भ तिथं रिफ्लेक्ट होताना पण आपल्याला दिसून येतोय. मग आपल्याकडं मनुस्मृतीने ज्या पद्धतीने समाजाची उतरण त्यावेळेस सांगितली होती त्यावेळेसच्या समाजाच्या माध्यमातून, तर ते कुठंतरी सिमिलर झाल्यासारखं आपल्याला वाटतं. मग प्लेटोला असा समाज का बरं दिसला? त्यांनी त्याबद्दल खूप विचार केला की समाजामध्ये अशा प्रकारचं असलेलं शासक वर्ग का बरं आहे, अशा प्रकारचं असलेलं धैर्यशील व्यक्तींचा वर्ग का बरं आहे, आणि त्या प्रकारे इथं गुलाम मध्ये जगणाऱ्या लोकांची असलेली अशी परिस्थिती का बरं आहे. त्यांनी भरपूर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय केला होता, अभ्यास केलेला होता. आणि अशा संदर्भामध्ये त्या समाजाची जी काही रचना आहे त्या रचनेचं असलेलं त्यांनी काय केलं होतं, ऍक्सेप्टन्स केलं होतं. त्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं की समाज असाच असणार आहे आणि समाज अशा पद्धतीनेच बनला पाहिजे. मग अशा वेळेस तो एकंदरीत त्या प्रकारचं असलेल्या समाजाची वैशिष्ट्य सांगत असताना तो काय म्हणायचा की ही जी काही गोष्ट आहे, ही जी काही उतरंड आहे, पर्टिक्युलर 3 वर्ग जे आपल्याला दिसत आहे की ज्याच्यामध्ये रूलर वर्ग आहे म्हणजेच तुमचा असलेला राज्यकर्त्यांचा वर्ग आहे, सैनिकांचा वर्ग आहे आणि श्रमिकांचा वर्ग आहे म्हणजेच एकंदरीत गुलामगिरीचा वर्ग आहे. तर ही जी काही अवस्था आहे, ही जी काही पर्टिक्युलर गोष्ट आहे, तर ही सगळी गोष्ट कशासाठी बनलेली आहे, तर एकंदरीत सामाजिक आणि आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी बनलेली आहे. म्हणजे तुम्हाला वाटत नाही का की प्लेटो पण समाजाची विभागणी काय, समाजाची जी विभागणी आहे ती विभागणी अशा पद्धतीने करतो आहे की ज्याचा असलेला मूळ उद्देश काय आहे की ज्याच्यामध्ये एकमेकांना इथं अवघे धरू सुपंत, की एकमेकांना सहाय्य करू आणि त्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीने राहता येईल. म्हणजेच एकंदरीत ज्या वेळेस प्लेटोला विचारलं गेलं की भाऊ तुला काय वाटतं तुझ्या अथेन्समध्ये समाज कसा आहे, तो काय म्हणतोय तर माझ्या समाजामध्ये 3 लोक आहे, एक आहे रूलर क्लास, दुसरा आहे मिलिटरी क्लास आणि तिसरा आहे द इकॉनॉमिकल क्लास, ज्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, श्रमिकांचा वर्ग म्हटलेला आहे. अशाबद्दल त्यांनी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे, या गोष्टी सांगितल्या. परंतु त्याच्यामध्ये अजून एक त्यांनी काय सांगितलं होतं की याच्यामध्ये हा जो काही वर्ग आहे गुलामगिरीमध्ये जगणारा वर्ग, म्हणजे एकंदरीत गुलामगिरीमध्ये राहणारे जे लोक आहे हे गुलामगिरी आवश्यक आहे. काय आहे, गुलामगिरी आवश्यक आहे. आता त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याला आजच्या कंटेक्स्टमध्ये हे बिलकुल पटणार नाही, आपल्याला हे प्लेटोचे विचार पटणारच नाही. आपण आत्ताच्या कंडिशनमध्ये म्हणा बरं गुलामगिरी मान्य आहे, लोक मारतील की नाही आपल्याला हे पटत नाही. पण त्यावेळेस कदाचित तशी सिच्युएशन असेल, त्यावेळेस कदाचित गुलाम असणं म्हणजे एका प्रकारचं असलेलं काहीतरी एक विशिष्ट स्वरूप असेल. जसं की आज कोणी सती जाऊ शकत नाही, सेम त्या प्रकारे त्यावेळेस सती जाणं म्हणजे एका प्रकारचं काय होतं, एकदम स्वतःला आहुती देणं वगैरे प्रकारचं होतं. पण हे आजच्या घडीला असेल का, ते नाही. पण त्यावेळेस प्लेटोला जो तिसरा वर्ग दिसायचा गुलामगिरी मधला, तो काय म्हणायचा, ही गुलामगिरी नैसर्गिक आहे. कशी आहे, नैसर्गिक आहे. नैसर्गिक म्हणजे काय पहिले समजून घ्या. तो काय म्हणायचा, हे जी काही उतरण तयार झालेली आहे, ही जे काही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्या प्रकारचे हे 3 गटांमध्ये जी काही विभागणी झालेली आहे ती का बरं झालेली आहे, हे एका प्रकारे नैसर्गिक स्वरूपामध्ये यांची असलेली काय झालेली आहे, वर्गवारी झालेली आहे, निसर्गतः झालेली. मग इथं निसर्गतः म्हणजे काय की जसं फॉर एक्झाम्पल रूलर लोक कोण असतात, राज्यकर्ते लोक कोण असतात, ज्यांच्याकडं बुद्धिमत्ता असते. काय असते, बुद्धिमत्ता असते. ज्यांच्याकडं बुद्धिमत्ता आहे, ज्यांच्याकडं त्या प्रकारचं ज्ञान आहे, ज्यांच्याकडं विद्वत्ता आहे, असे लोक राज्यकर्ते बनतात. आणि निसर्गतः एखाद्या व्यक्तीमध्ये जर अशा प्रकारची क्वालिटी असेल की मी बुद्धिवान आहे, मी ज्ञानी पर्सन आहे, मी विद्वत्तेने भरलेला आहोत, तर कदाचित तो व्यक्ती कोण होऊ शकतो, राजा होऊ शकतो. जसं आपल्या भारत देशामध्ये पण पर्टिक्युलर वैदिक काळाच्या पहिले अशाच प्रकारची परिस्थिती होती. ज्या व्यक्तीमध्ये जी काही गोष्ट चांगली असेल, जर एखादी शूद्रातिशूद्र व्यक्ती असेल आणि त्याचं असलेली बुद्धिमान चांगलं असेल, तर तो इथं ब्राह्मण म्हणून पण तिथं कन्सिडर केला जायचा. कधी, तुमचं असलेलं बिफोर वैदिक पिरियड. वैदिक पिरियडमध्ये ह्या गोष्टी बदलल्या. तुमची असलेली जात धर्म हे तुमच्या जन्माच्या याच्यावर ठरायला लागली. पण त्याच्या पहिले कसं होतं, तुमच्या असलेल्या कर्मगुणावर होतं
की तुमच्यामध्ये क्वालिटी असेल तर तुम्ही ब्राह्मण वर्गामध्ये जाऊ शकत होता. सेम त्या प्रकारे इथं प्लेटो सांगतोय. प्लेटो काय सांगतोय? प्लेटो म्हणतोय राज्यकर्त्यांचा वर्ग कोण आहे? ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे त्या प्रकारचं असलेलं एकदम विद्वत्तानी भरलेलं आहे, तर तो व्यक्ती काय आहे? राज्यकर्ताचा वर्ग आहे. ज्या व्यक्तीमध्ये धैर्य आहे, ज्या व्यक्तीमध्ये धैर्यशीलता आहे, ज्या व्यक्तीमध्ये भांडण करण्याची ताकद आहे, ज्या व्यक्तीमध्ये त्या प्रकारची लढाई करण्याची ताकद आहे, तर तो व्यक्ती कोण आहे? तर सैनिकांचा वर्ग आहे. आणि असा वर्ग जो आहे ज्याला त्याची स्वतःची बुद्धी वापरता येत नाही, ज्याला स्वतःला काहीच कळत नाही, स्वतःचं असलेलं अस्तित्व त्याला माहितीच नाहीये आणि त्याच्याकडे तेवढा शहाणपण नाहीये, तर तो वर्ग कुठे ऑटोमॅटिकली जाणार आहे? तर गुलामगिरीचा वर्ग जाणार आहे. इकॉनॉमिक क्लास किंवा तो श्रमिक क्लास म्हणून तिथं काय केला जाणार आहे? कन्सिडर केला जाणार आहे. म्हणजे एकंदरीत ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की इथं सामाजिक स्वरूपाच्या बाबतीमध्ये, समाजाच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस ह्या गोष्टी आपण बघतो तर त्यावेळेस प्लेटोनी ह्या समाजाबद्दल असं इथं सांगितलेलं आहे. आणि हे जे वर्गीकरण आहे ते कसं आहे? तर नैसर्गिक स्वरूपातलं आहे. म्हणजे एकंदरीत त्या प्रकारचं असलेलं समाजाविषयाबद्दल जर प्लेटोला विचारलं तर प्लेटोनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे समाजाच्या उतरंडीमध्ये 3 वर्ग आहे. एक आहे रूलर, राज्यकर्ते, दुसरे आहे सैनिक वर्ग, तिसरा आहे श्रमिक लोकांचा वर्ग. आणि हे सगळं नैसर्गिकरित्या काय बनलेलं आहे? तर ऑटोमॅटिक बनलेलं आहे. का? कारण की हे सगळं कशावर डिपेंड असतं? तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर त्या व्यक्तींच्या कला गुणांवर डिपेंड असतं. जसं राज्यकर्ते वर्ग बुद्धिमान असतात, राज्यकर्ते वर्ग विद्वत्तानी भरलेले असतात, सैनिकांच्या वर्गामध्ये शूरता असते आणि त्या प्रकारचं असलेलं श्रमिक लोक हे इथं काम करत असतात. हे कळालं का ते सांगा बरं? हे कळालं का ते सांगा? हे कळालं का ते सांगा? आपल्याला एकदम बेसिक जायचं आहे. आपल्याला त्या सगळ्या गोष्टी तिथं प्रॉपरली बघायच्या आहेत. समजलं हे? हा, आलं लक्षात हे? आता लक्षात घ्या, थोडंसं याच्यामध्ये ना समजून घ्या. आता याच्यामध्ये अशा गोष्टी लपलेल्या आहे की ज्या गोष्टी तुम्हाला समजलं पाहिजे. पहिली गोष्ट ती म्हणजे काय? ज्यावेळेस प्लेटोनी अशा पद्धतीचं वर्गीकरण केलं कोणाकोणामध्ये, तर राज्यकर्त्यांचा वर्ग, सैनिकांचा वर्ग आणि श्रमिकांचा वर्ग, तर हे सगळे जे आहे ते कसे आहे? नैसर्गिक स्वरूपामध्ये तयार झालेला वर्ग आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. आता या संदर्भामध्ये ज्यावेळेस इथं प्लेटोला विचारलं गेलेलं आहे हे तुम्ही कशाच्या बेसिसवर तयार केलं? तुला कसं वाटतं की हे वर्ग तयार झालेले आहे? तर त्यांनी सांगितलं की हे सगळं कशामुळे झालेलं आहे? त्यांच्यामध्ये लपलेल्या गुणांमुळं. कशामुळं? गुणांमुळं. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल सॉक्रेटिसने काय सांगितलेलं आहे? सॉक्रेटिस काय म्हणतो? तो व्यक्ती चांगला कुठपर्यंत असणार आहे त्याच्यामध्ये त्याचे गुण असले पाहिजे. सेम ती गोष्ट कॉपी पेस्ट केली प्लेटोने. प्लेटो काय म्हणतोय? राज्यकर्त्यांमध्ये कोणता गुण असतो? बुद्धिमत्ता, त्या प्रकारचं शासन करण्याची ताकद, त्या प्रकारे विचार करण्याची ताकद, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये बुद्धी व्यक्तीचे असलेले त्यांचे विचार असतात. मग अशा पद्धतीने राज्यकर्ते लोक कोण बनतं? त्यांच्याकडे हे काय असतात? गुण असतात. मग अशा पद्धतीने बुद्धिवादी लोक, ज्ञानी लोक, ज्यांना शहाणपण आहे, असे सगळे लोक त्यांच्यामध्ये काय आहे? कुठून भरलेले विशेष गुण आहे. म्हणजे इथं तुम्हाला जर त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी विचारल्या की प्लेटोनी समाजाबद्दल ॲनालिसिस करत असताना इथं समाजाचं वैशिष्ट्य कसं सांगितलं, तर त्यावेळेस तुम्हाला उत्तरामध्ये असं लिहायचं आहे की प्लेटोनी समाजाची विभागणी करत असताना त्यांच्या सद्गुणांचा आधार घेऊन सद्गुणांच्या आधारावर इथं समाजाची उतरंडीची निर्मिती केली आहे की ज्याच्यामध्ये बुद्धिवर्ग व्यक्ती हे शासनकर्ते असतात, धैर्यशील व्यक्ती हे सैनिक असतात आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये श्रमिक व्यक्ती ज्यांना कोणत्याही प्रकारचं असलेलं ज्ञान नाहीये असे व्यक्ती श्रमिक असणार आहे. मग हे सगळे काय आहे? त्या लोकांमध्ये असलेले गुण आहे. आणि हे गुण कसे असतात?
नैसर्गिक असतात. मग नैसर्गिक असल्या कारणामुळं हे कधी कधी काय होत असणार आहे, तर खालीवर होत असणार आहे. खालचा माणूस वरती जाऊ शकतो, वरचा माणूस खाली जाऊ शकतो. मग असं असणं योग्य आहे का, प्लेटोला विचारलं. असं असणं योग्य आहे का असं प्लेटोला विचारलं, तर प्लेटो म्हणतो यस, हे असंच असायला पाहिजे. का असायला पाहिजे? कारण की काय, ज्यांनी ज्यांनी त्याचं त्याचं काम पार पाडलं, तर ऑटोमॅटिकली संपूर्ण समाज हा व्यवस्थितरित्या काय केला जातोय, चालवला जाऊ शकतो. म्हणजे त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की समाजाची असलेली जी काही जडणघडण आहे, समाजाचं असलेलं जे काही त्या प्रकारचं असलेलं चालचलन आहे, हे कधी व्यवस्थित चालवलं जाऊ शकतं, जेव्हा हे तिन्ही वर्ग त्यांनी त्यांच्या पद्धतीने काय करत असेल, कार्य करत असेल. हे प्लेटोचं वाक्य आपल्याला युपीएससी मध्ये विचारलेलं होतं की प्लेटो इज कन्सिडर्ड टू बी ॲज अ काइंड ऑफ अ डिस्क्रिमिनेटिव्ह नेचर पर्सन. परंतु त्यावेळेस लक्ष ठेवायचं, डिस्क्रिमिनेशन त्यांनी केला, भेदभाव केला, पण तो भेदभाव कसा होता, तर त्या काळातल्या असलेल्या गोष्टीशी अनुरूप होता. आणि तेच गोष्ट जेव्हा आपण भारताच्या असलेल्या कंटेक्समध्ये बघतो, तर त्यावेळेस मनुस्मृतीमध्ये तुम्हाला अशाच पद्धतीची असलेली समाज रचना दिसेल. आणि त्या मनुस्मृतीने ह्याच गोष्टीवर फोकस केलेला आहे की पर्टिक्युलर तुमच्याकडं असलेलं जशी समाजाची उतरंड आहे, तशाच उतरंडीनुसार तसं समाजाने वागलं पाहिजे. का, प्रत्येकाने प्रत्येकाचं काम चोखपणे ठेवलं पाहिजे. आणि हे चोखपणे जर ठेवत असेल, तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, न्याय प्रस्थापित होईल. काय प्रस्थापित होईल? न्याय प्रस्थापित होईल. जसं की राज्यांनी त्याचं त्याचं कार्य पार पाडलं, तुमच्या असलेल्या सैनिकांनी त्यांचं त्यांचं कार्य पार पाडलं, त्या प्रकारचं श्रमिक लोकांनी त्यांचं त्यांचं कार्य पार पाडलं, तर ऑटोमॅटिकली सगळेजण कसे राहतील, न्याय स्वरूपामध्ये राहायला लागतील. मग अशा पद्धतीने प्लेटोनी ह्या समाजाच्या असलेल्या विभागणीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर काय केलेलं आहे, तिथं फोकस केलेला आहे. ह्याच गोष्टीच्या आधारावर सगळ्यात महत्वाचा असलेला पुढचा पॉइंट आपल्याला सापडतोय, तो म्हणजे काय, न्यायाचा सिद्धांत. कोणता? न्यायाचा सिद्धांत. मग न्यायाचा सिद्धांत तुम्हाला समजण्यासाठी मला अशा प्रकारे पहिले समाजाची रचनेबद्दल माहिती तुम्हाला देणं फार गरजेचं होतं. मी जर डायरेक्ट तुम्हाला तिथं न्यायाच्या संदर्भामध्ये किंवा न्यायाचा सिद्धांत समजून सांगितला असता, तर तुम्हाला कळालं नसतं. म्हणून मला पहिले तुम्हाला काय करावं लागलं, ह्या पद्धतीने सांगावं लागलं की प्लेटोच्या मते न्याय सिद्धांत किती महत्वाचा आहे, प्लेटोच्या मते न्याय सिद्धांत किती इम्पॉर्टंट आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, जर समाजाच्या असलेल्या ह्या अशा गोष्टीमध्ये जर यांनी याचं काम केलं, जर यांनी याचं काम केलं, जर यांनी याचं काम केलं, ऑटोमॅटिकली न्याय स्थापन होतो. काय होतो? न्याय स्थापन केल्या जाऊ शकतो. आजच्या जगामध्ये आधुनिक काळामधला जो तुम्ही न्याय बघतात ना, की ज्युडिशरीमध्ये जायचं, कोर्टामध्ये गेल्यानंतर न्याय भेटल, तर तसा न्याय प्लेटो बिलकुल मानत नाही. प्लेटोचा न्याय कसा आहे? प्लेटोचा न्याय असा आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जे काम सोपून दिलेलं आहे, ते जर काम तुम्ही प्रॉपरली चोखपणे पाडलं, तर ऑटोमॅटिकली त्या प्रकारचा न्याय प्रस्थापित होणार आहे. याचं मी एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. जसं की फॉर एक्झाम्पल, आपण रस्त्याने चाललोय, रेड सिग्नल लागलेले, आपण जर व्यवस्थितरित्या आपलं कर्तव्य पार पाडलं, कर्तव्य पार पाडल्यानंतर आपल्याला कोणी शिक्षा देऊ शकतं का, किंवा शिक्षेच्या स्वरूपामध्ये आपल्याला कोर्टात जावं लागेल का? बिलकुल जायची गरज पडत नाही ना. का? कारण की आपण रेड सिग्नल लागल्यावर गाडी थांबवलेली आहे. आपल्याला पोलीस पकडू शकतात का? नाही पकडू शकत. पोलिसांनी पकडलं, मग आपण कोर्टात गेलो, मग आपल्याला न्याय भेटल, आपण अशा प्रकारे मागतो न्याय. पण इथं तेवढं करायची गरजच नाही ना. इथं काय म्हणतोय प्लेटो, ज्याला ज्याचं ज्याचं काम दिलेलं आहे त्यांनी त्याचं काम चांगलं करावं. ऑटोमॅटिकली काय होणार आहे, न्याय प्रस्थापित होणार आहे. श्रमिक लोकांनी त्यांचं त्यांचं काम पार पाडावं, सैनिक लोकांनी त्यांचं त्यांचं काम पार पाडावं, राज्यकर्त्यांनी त्यांचं त्यांचं काम पार पाडावं, ऑटोमॅटिकली न्याय व्यवस्था प्रस्थापित होतीये. आणि हीच संकल्पना गांधीजींना आवडत होती. हीच संकल्पना गांधीजींना आवडत होती. गांधीजी असेच म्हणायचे. गांधीजींना वर्ण व्यवस्था का बरं आवडायची? गांधीजी म्हणायचे की वर्ण व्यवस्था ही कशाच्या आधारावर आहे? कामाच्या आधारावर आहे.
कशाच्या आधारावर आहे? कामाच्या आधारावर आहे. वर्ण म्हणजे काय? काम. मग कामाच्या आधारावर आहे म्हणजे काय? ज्याचं त्याचं काम त्यांनी काय करावं? प्रॉपरली फॉलो करावं. ब्राह्मणांनी ब्राह्मणाचं काम करावं, वैश्याने वैश्याचं काम करावं, क्षत्रियाने क्षत्रियाचं काम करावं आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये शूद्राने शूद्राचं काम करावं. परंतु गांधीजी हे नव्हते म्हणत की शूद्र व्यक्ती ब्राह्मण होऊ शकत नाही, हे नव्हते म्हणत. ते म्हणतात की कोणीही कुठं जाऊ शकतं. कशाच्या बेसिसवर? स्वतःच्या कॅपेबिलिटीच्या बेसिसवर. जर एखादी शूद्राती शूद्र व्यक्ती असेल आणि तो जर चांगल्या पद्धतीने वेद पठन करत असेल तर तो ब्राह्मण होऊ शकतो. जर एखादा ब्राह्मण व्यक्ती चांगला क्षत्रिय असेल, लढाऊ वर्गातला असेल तर तो क्षत्रिय होऊ शकतो. मग गांधीजींना पण ह्या गोष्टी प्लेटोच्या मान्य होत्या, कारण की गांधीजींवर पण प्लेटोचा खूप मोठा इन्फ्लुएन्स होता. कारण की प्लेटोने सांगितलेलं होतं की हे जर तुम्ही 3 जे वर्ग आहे ते जर प्रॉपरली तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला अशा पद्धतीचं असलेलं इथं भांडणं होणारच नाही ना. न्याय व्यवस्था, न्याय ऑटोमॅटिकली प्रस्थापित केला जाईल. न्याय त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेमच क्रिएट करणार नाहीये. मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस गांधीजींचं पण म्हणणं कुठंतरी अशा पद्धतीच्या बाबतीने दिसून येते. आलं लक्षात हे? मग अशा वेळेस त्यांनी ही न्याय सिद्धांत जो आहे, न्यायाचा सिद्धांत आहे, तो न्यायाचा सिद्धांत अशा पद्धतीने रिपब्लिक पुस्तकामध्ये मांडला आणि त्या रिपब्लिक पुस्तकाचं दुसरं नाव आहे कन्सर्निंग जस्टिस. काय आहे? कन्सर्निंग जस्टिस आहे. मग न्याय सिद्धांत तो असं का बरं मांडतो? तर त्याचं म्हणणं काय आहे की प्रत्येकाने प्रत्येकाचं काम फॉलो करावं आणि तो काम फॉलो करण्याची त्याच्यामध्ये ती काय असती? गुण असतात, सद्गुण असतात. आणि हे जर तुम्ही सगळं फॉलो केलं तर ऑटोमॅटिकली आपल्याकडं काय निर्माण होईल? आदर्श राज्य निर्माण होईल. काय निर्माण होईल? आदर्श राज्य निर्माण होईल. मग गांधीजी काय म्हणायचे? रामराज्य कधी निर्माण होईल? गांधीजी काय म्हणायचे? रामराज्य कधी निर्माण होईल? तर गांधीजी म्हणायचे रामराज्य तेव्हाच निर्माण होईल जेव्हा प्रत्येकाला प्रत्येकाचं कार्य पार पाडण्यासाठी तेवढी त्याची सत्सद विवेक बुद्धी जागू होईल. मला माझं काम दिलेलं आहे, मी माझं काम करणार आहे. तुला जे काम दिलंय तू ते तुझं काम कर. प्रत्येकाने प्रत्येकाचं कर्तव्य जर नीट फॉलो केलं तर रामराज्य, रामराज्य म्हणजे काय? रामाचं राज्य नाही तर सगळ्यांचं चांगलं असलेलं राज्य असणार आहे. मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला कुठंतरी त्या पद्धतीने प्लेटोचा हा न्यायविषयक जो सिद्धांत आहे, हा न्यायविषयक सिद्धांत काय आहे? महत्वाचा आपल्याला तिथं दिसून येत आहे. बरं, इथपर्यंत तुम्हाला कॉन्सेप्ट कळाली का? मला एकदा कन्फर्म सांगा. सुरुवातीचे 4-5 दिवस मी तुम्हाला कंटिन्यू अशा प्रकारे विचारत राहील, कळालं का, कळालं का? का? कारण की तुम्हाला हे कळालं तर तुम्हाला पुढचं कळणार आहे. म्हणून मी हळूहळू चाललोय. म्हणून मला तुम्हाला एक एक शब्द एक एक टप्प्यामध्ये विचारावं लागतंय. कळालं का ते सांगा. उद्धव हो म्हटला. माधुरी पण हो म्हटली. चला, बाकीच्यांनी पण पटापट पटापट उत्तर द्या, जेणेकरून काय होतं लेकरांनो, मला पुढं पण सांगता येतं. व्हेरी क्लिअर सर. यस. हा, यस. चलो, थँक्यू. राहुल, तुला कळालं मित्र? हां हो सर, खूप चांगल्या पद्धतीने कळालं. येस प्रज्ञा, व्हेरी गुड. आलं लक्षात हे? मग अशा पद्धतीने याचा न्यायविषयक सिद्धांत होता. कोणाचा? प्लेटोचा. पण 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 प्लेटोच्या पहिले न्याय काय आहे, न्याय कशाला म्हणावं, याच्याबद्दल विविध लोकांनी विविध प्रकारच्या असलेल्या पद्धतीतून इथं काय केलेलं आहे? न्याय व्यवस्थेबद्दल किंवा न्याय काय आहे याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे. मग आता अशा वेळेस प्लेटोच्या पहिले प्लेटोनी त्याच्याबद्दल न्याय काय आहे हे पहिले सांगून दिलं. पण प्लेटोच्या पहिले न्याय काय आहे याच्यावर कोणी कोणी भाष्य केलंय एक्झामला येणार नाही, पण तुम्हाला थोडं ॲडिशनल नॉलेज असू द्या, जेणेकरून काय होतं की उत्तर लिहिता वेळेस तुम्हाला ह्या गोष्टींचा वापर करता येतो. तर अशा वेळेस 3 गोष्टी, न्यायाचा पारंपरिक सिद्धांत होता, न्यायाचा क्रांतिकारी सिद्धांत होता
आणि काय होतं, न्यायाच्या व्यावहारिकवादी सिद्धांत होता. म्हणजे प्लेटोच्या पहिले असे काही लोक होऊन गेले की त्यांच्या मते न्याय काय आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये असे लोक होते की जे पर्टिक्युलर परंपरावादी म्हणजे जुन्या विचारसरणीचे असलेले लोक होते. असे काही लोक होते की जे थोडेसे क्रांतिकारी विचाराचे होते. असे काही लोक होते की जे थोडे व्यवहारवादी होते. मग असे हे जे काही लोक आहे तर यांनी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्यांच्या अनुषंगाने इथं न्याय काय आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. मग आता यामध्ये पहिलं कोण आहे, परंपरावादी असलेले लोक म्हणजे जुन्या विचारसरणीचे लोक. त्याच्यामध्ये दोन नाव आहे, नाही पाठ केलं तरी चालतं, फक्त माझं शब्द ऐकत चला कारण की ह्यांचा फायदा तुम्हाला पुढे होतो. त्याच्यामध्ये होतं सेफर्स आणि पॉलिमार्कस. सेफर्स अँड पॉलिमार्कस हे दोन व्यक्ती होते. हे दोन व्यक्ती होते जे की प्लेटोच्या अगोदर जन्माला आले होते. आणि त्यांना विचारलं होतं की तुमच्या मते न्याय काय आहे. तर त्यांनी काय सांगितलं होतं, तो म्हणजे काय की न्याय म्हणजे बोलण्यात सातत्य असणे. न्याय म्हणजे काय, कार्यात उचितता असणे. न्याय म्हणजे काय, ईश्वराचे व मनुष्याचे ऋण फेडणे होय. असं त्या प्रकारच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या मते कोण होता हा, सेफर्सने काय सांगितलं, माझ्या मते न्याय काय असेल, ज्या वेळेस प्रत्येक व्यक्ती खरं बोलेल, प्रत्येक व्यक्तीचं कार्य हे चांगलं असेल, प्रत्येक व्यक्ती ईश्वराचे आणि मनुष्याचे ऋण फेडत असेल, तर माझ्या मते तो काय आहे, न्याय आहे. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पॉलिमार्कसला विचारलं की तुझ्या मते न्याय काय आहे. तर पॉलिमार्कस म्हणतो काय, मित्रांशी चांगला व्यवहार करणे व शत्रूचा तिरस्कार करणे म्हणजे न्याय आहे. दोस्त का दोस्त होना चाहिए और दुश्मन का दुश्मन होना चाहिए. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सॅफलस आणि पॉलिमार्कस यांनी इथं पर्टिक्युलर प्लेटोला सांगितलं की माझ्या मते न्याय असा आहे, तर इथं प्लेटो म्हणतो तुम्ही चुकीचे, असं होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, मित्रासोबत चांगलं वागायचं आणि शत्रूसोबत वाईट वागायचंय, हा कुठं न्याय झाला का. इथं लगेच कॅन्सल केला, हे न्याय मला काही पटत नाही. दुसरे कोण येतात, तर त्या प्रकारचं असलेलं क्रांतिकारी विचाराचे लोक होते. त्याच्यामध्ये कोण होतं, तर थ्रेसिमेकस त्यांचे नाव असेच आहे, पायथागोरस, थेसिमेकस, पॉलिमॅकस, असं कस असेच लोक येते. थेसिमॅकस यांनी काय सांगितलं, त्याच्यामध्ये काय होतंय, न्याय काय आहे. तो म्हणतो न्याय असा आहे की ज्याच्यामध्ये शक्तिशाली व्यक्तीची इच्छा म्हणजे काय आहे, न्याय आहे. त्या थेसिमॅकसला विचारलं की भाऊ तुला काय वाटतं न्याय काय आहे. तर त्यावेळेस तो प्लेटोला काय सांगतोय, माझ्या मते न्याय काय आहे, बळी तो कानपिळी, माइट इज ओव्हर राईट. ज्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये एखादा शक्तिशाली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्या प्रकारचं असलेलं काय करत असेल, तर त्या अनुषंगाने त्याची इच्छा लादत असेल, तर अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय असणार आहे, तो खऱ्या अर्थाने न्याय असेल. हा तर घाबरला प्लेटो म्हणे अरे असा जर न्याय असेल तर गरीब लोक तर पहिलेच मरतील, कशाला असं ठेवायचं, कॅन्सल. हा पण विचार काय केला त्यांनी, कॅन्सल केला. तिसरं कोण होतं, तर व्यवहारवादी सिद्धांत. मग याच्यामध्ये ग्लॅकन नावाचा असलेला व्यक्ती होता. ग्लॅकनला विचारलं की भाऊ तुझ्या मते इथं न्याय काय आहे. तर न्याय काय आहे, भयाचा शिशु आहे. काय आहे, न्याय हा भयाचा शिशु आहे. जस्टिस इज द चाइल्ड ऑफ अ फिअर. म्हणजेच काय की तुमचं भय आहे म्हणजेच काय आहे, न्याय आहे. मग अशा वेळेस प्लेटो म्हणला अरे मग असे सगळे भित्रे लोक हे सगळे न्याय व्यक्ती आहे का, असं असणार नाही. म्हणून अशा पद्धतीने हे जे काही इथं त्यांनी विचार मांडलेले होते, हे सगळे विचार प्लेटोनी खोडून टाकले आणि प्लेटोनी स्पष्टपणे सांगितलं हे तुम्ही जे न्याय सांगतात ना, ह्या अशा पद्धतीचा न्याय, याच्याने समाज टिकत नाही. समाजामध्ये भेदभाव निर्माण होतो, समाजामध्ये तेढ निर्माण होतो, समाजामध्ये हिंसक वळणं लागतात, समाजामध्ये त्या प्रकारचे असलेले प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. जसं की ग्लॅकॉननी म्हटलं होतं माइट इज ओव्हर राईट, बळी तो कानपिळी. याच्याने काय होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, तुमच्या शक्तिशाली वर्ग तुमच्या गरीब लोकांना चिरडत जातील. मग अशाने तुमचं असलेलं काय न्याय प्रस्थापित होईल का. समाज हा कसा पाहिजे, अहिंसक असला पाहिजे. समाज कसा पाहिजे, चांगला असला पाहिजे. कोणाशी ताणतणाव नको,
कोणीही एकमेकांबद्दल वाईट बोलणं नको, सगळे गुण्या गोविंदाने राहिलं पाहिजे. कारण की आपल्याला आदर्श राज्य निर्माण करायचंय. प्लेटोचं स्वप्न काय होतं? प्लेटोचं स्वप्न होतं सगळे एकमेकांसोबत गोड बोलतील, सगळे एकमेकांसोबत चांगले वागतील, सगळ्यांना त्या प्रकारच्या गोष्टी आवडायला लागतील आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये गुण्या गोविंदाने राहून हे नंदनवन तयार करायचं, असं स्वप्न कोणाचं होतं? प्लेटोचं होतं. म्हणून प्लेटो म्हणतोय की भाऊ तुम्ही अशा प्रकारच्या असलेल्या सगळ्या गोष्टी सांगतात ना, ह्या न्याय जर राहिला तर समाज सुधरेल. तो म्हणतो नाही, असं जर फॉलो केलं तर समाज बिघडून जाईल, समाज हा समाज राहणारच नाहीये. त्यामुळं मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही दिलेलं जे ज्ञानाची असलेली किंवा न्यायाची व्याख्या आहे ती मला काही पटली नाही भाऊ, आणि मी ते काही मान्य करायला तयार नाही. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांनी सांगितल्या तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आलं लक्षात? म्हणून प्लेटो इथं फोकस काय करतोय की प्रत्येक व्यक्तीमध्ये 3 प्रकारच्या काय असतात? भावना असतात. भावना म्हणायच्या ऐवजी आपण त्याला अजून एक शब्द वापरू शकतो, ते म्हणजे गुण. एक आहे बुद्धिवादी, साहस आणि वासना किंवा लालसा असतात. आणि ह्या पद्धतीच्या माध्यमातून तुमचा समाज घडत असतो. बुद्धिवादी लोक हे राज्यकर्ते बनतात, साहस लोक हे सैनिक बनतात आणि तुमची वासना, लालसा, अज्ञान हे लोक असलेले कोण बनतात? तर एकंदरीत तुमच्या असलेले श्रमिक लोक बनत असतात. आलं लक्षात? मग आपल्याकडे आज समाजामध्ये असंच दिसते की नाही? आपल्या समाजामध्ये असं दिसतं की नाही, जो इंटेलेक्च्युअल वर्ग आहे तो कुठं जातो? राज्यकर्ता बनतो, पीएम बनतात, सीएम बनतात. आणि जे शेवटी कार्यकर्ते गोधाडे उचलायचे कामाचे आहे, सतरंजा उचलायचे कामाचे आहे, ते व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर गल्लीनी 20 रुपयाचं पेट्रोल टाकणार, आमच्या भाऊचा वाढदिवस, आमच्या भाऊचा बर्थडे, मग अशा पद्धतीने पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये घातलेले असतात. ते शेवटी अज्ञानीच राहतात. ते लोक वरती जात नाही. ते लोक का बरं कमी असतात? कारण की तेवढी त्यांच्यामध्ये क्षमता नसती, कारण की तेवढी त्यांच्यामध्ये ज्ञान नसतं, तेवढं त्यांच्यामध्ये बुद्धिसा नसती, तेवढं त्यांच्यामध्ये कॅलिबर नसतं. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला हे प्लेटोची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आलं लक्षात? हे अशा पद्धतीने तिथं सांगितलेलं आहे. म्हणून बघा मी इथं एक डायग्राम आणली. डायग्राम आणल्यानंतर इथं अजून स्पष्ट होतं की त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? रिझन. रिझन म्हणजे काय? ज्ञानी. रिझन म्हणजे ज्ञानी, त्याला कळतं काय चांगलं वाईट आहे, हुशारपणा आहे. तो जर व्यक्ती असेल त्याच्याकडे काय असतं? विजडम असतं, शहाणपणा असतं. जो व्यक्ती ज्ञानी असतो ना, तो व्यक्ती काय असतो? तर एका प्रकारचा असलेला विजडम पर्सन असतो. आणि तो व्यक्ती कोण असतो? रूलर असतो. राजा तोच बनतो. छत्रपती शिवाजी महाराज राजा का बरं बनले? का बरं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये मी राजा बनू शकत नाही? का बरं मी त्या प्रकारचा सीएम बसू शकत नाही? कारण की माझ्यामध्ये कदाचित याची कमतरता असेल, असं प्लेटोच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर. त्याच्यानंतर स्पिरिट. स्पिरिट म्हणजे एका प्रकारचं करेज. करेज असलेले लोक काय बनतात? वॉरियर्स बनतात. मग तुम्ही बाहुबली पिक्चर बघितला असेल. बाहुबली पिक्चर मध्ये जो असतो तो बाहुबली का काय, त्याच्यामध्ये करेज असतं. परंतु सगळी जनता कोणाला प्रेम करत असती? तर त्या हिरोला. त्या काय ते मला नाव माहित नाहीये, त्या हिरोला प्रेम करत असतं की नाही? का बरं प्रेम करत असती? कारण की तो ज्ञानी असतो, सद्गुणी असतो, तो लोकांचं कल्याण करणारा असतो, लोकांमध्ये त्याची असलेली प्रियता असते. आणि तो जो काही असतो तर तो जो त्याचा जो भाऊ का काय त्याचं नाव, तो करेजियस असतो, तो भांडणच करत राहतो. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्या संदर्भामध्ये दिसून येणार आहे. आणि हे जे आहे ॲपिटायटेड. ॲपिटायटेड म्हणजे भुकेले. भुकेले म्हणजे काय? तर त्या प्रकारचं असलेलं अज्ञानी लोक आहे, फक्त खायचं प्यायचं झोपायचं असे लोक आहे. तर हे लोक काय बनतात? त्या प्रकारचे असलेले वर्कर्स बनतात. वर्कर बघा ना तुम्ही कसे असतात. त्यांना आज खायला भेटलं, निवांत, कार्यक्रम ओके, टाईट फिटिंग. मग हे ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की हे ॲपिटायटेड लोक असतात. मग प्लेटो म्हणतोय जर यांनी ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर ऑटोमॅटिकली काय निर्माण होणार आहे? जस्टिस निर्माण होणार आहे. न्याय तिथं काय केला जाणार आहे? प्रस्थापित केल्या जाणार आहे. आलं लक्षात हे? मग आता अशा वेळेस न्याय प्रस्थापित होणं का गरजेचं आहे? आता हा शब्द फार महत्वाचा आहे. काय की अशा प्रकारे प्लेटो काय प्रस्थापित करतोय? न्याय प्रस्थापित करतोय. ठीक आहे. मग आता न्याय प्रस्थापित करत असेल, तो न्याय का प्रस्थापित करतोय?
त्याला काय इतकी अशी गरज पडली, त्याला का बरं वाटतं की यार न्याय प्रस्थापित झाला पाहिजे, सगळा समाज आहे तो एकदम भारी वागला पाहिजे, ज्यांनी त्याचं त्याचं काम करायला पाहिजे, ऑटोमॅटिकली काय होईल, न्याय प्रस्थापित होईल. मग त्याचं म्हणणं काय आहे की न्याय प्रस्थापित झालं की ऑटोमॅटिकली काय प्रस्थापित होणार आहे, आदर्श राज्य निर्माण होणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, त्याचं अल्टिमेट एम काय आहे प्लेटोचं. प्लेटोचं अल्टिमेट एम आहे, त्याला अल्टिमेट काय वाटतं की आपल्याला काय बनवायचं आहे, आदर्श राज्य बनवायचंय. काय बनवायचंय, आदर्श राज्य बनवायचंय. प्रॉब्लेम काय झाला होता, तुमच्या असलेल्या अथेन्समध्ये आदर्श राज्य का बनू शकत नव्हते, कारण की बुद्धिवानी लोक इथं काय करायचे, वासनाला गेले होते. बुद्धिवादी लोक म्हणजे जे राज्यकर्ते होते ते पैसे कमवत होते, सोफिस्ट लोकांनी त्यांना भडकवलं होतं की नाही. मग अशा वेळेस त्याला त्या गोष्टीचा राग यायचा की अरे तुम्ही बुद्धिवादी लोक आहात, तुम्ही राज्यकर्ते आहात, तर अशा वेळेस तुम्ही असे घाणेरडे कृत्य करतात, पैसा 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 पावर, पैसा पावर, पैसा पावर, हे नका करू रे, असं प्लेटोचं म्हणणं होतं. मग प्लेटो काय म्हणतोय, ज्याला काम ज्यांनी व्यवस्थित पार पाडलं, न्याय प्रस्थापित होईल, आणि न्याय प्रस्थापित झाला की काय आहे, आदर्श राज्य निर्माण केल्या जाणार आहे. मग हे आदर्श राज्य निर्माण होण्यासाठी, आदर्श राज्य निर्माण होण्यासाठी तुमचे असलेले जे काही त्या राज्यामध्ये राहणारे लोक आहे, हे लोक कसे पाहिजे, चारित्र्यवान असले पाहिजे. कसे असले पाहिजे, चारित्र्यवान असले पाहिजे. चारित्र्यवान म्हणजेच काय, तर चारित्र्यवान म्हणजे ज्याला ज्याचं काम दिलेलं आहे त्यांनी शांतपणे निमूटपणे त्या प्रकारचं असलेलं फॉलो करायचं. म्हणजेच तुमच्याकडं काय प्रस्थापित केल्या जाईल, आदर्श राज्य प्रस्थापित केल्या जाईल. आदर्श राज्य प्रस्थापित कधी होईल, ज्या वेळेस तुमच्याकडचे लोक म्हणजे तुमच्याकडचे असलेले हे जे वर्ग आहे हे जर नीट वागायला लागले, तर तुमचं असलेलं काय होणार आहे, त्या प्रकारचं असलेलं आदर्श राज्य निर्माण होईल. आणि ह्या आदर्श राज्य, एखादं आदर्श राज्य हे आदर्श कधी असतं, ज्या वेळेस तिथलचे लोक चांगले असतील. बरोबर आहे. काय सांगतोय परत एकदा नीट लक्षात घ्या. प्लेटोला काय अपेक्षा होती, आदर्श राज्य निर्माण करायची. म्हणून तो काय म्हणायचा की लोक हो, तुमची जी वर्गवारी दिलेली आहे ना त्याच्यामध्ये काम करा, एकमेकांमध्ये ढवळाढवळ करू नका, जसं काम दिलंय तसं करा, विनाकारण तरफडा करू नका. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे फॉलो केलं, तुमचे लोक जर चांगल्या पद्धतीने वागणी करत असेल किंवा चांगल्या पद्धतीने हे लोक फॉलो होत असेल, तर ऑटोमॅटिकली काय प्रस्थापित होणार आहे, आदर्श राज्य निर्माण होणार आहे. आणि हे आदर्श राज्य कधी दिसेल, ज्यावेळेस तिथलचे लोक चारित्र्यवान आहेत, चांगलं असेल. मग असं आपण म्हणू शकतो का की लोकांच्या असलेल्या वागणुकीवरून एखादं राज्य चांगलं आहे की नाही हे आपण डिसाईड करू शकतो का? यस, करू शकतो. आज मी तुम्हाला म्हटलं पाकिस्तान आदर्श राज्य आहे का, तुम्ही म्हणशाल सर काय बोलताय तुम्ही. मी जर तुम्हाला म्हटलं अफगाणिस्तान हे आदर्श राज्य आहे का, मी जर तुम्हाला विचारलं नेपाळ हे आदर्श राज्य आहे का, मी जर तुम्हाला विचारलं त्या प्रकारचं असलेलं इथं बांगलादेश आदर्श राज्य आहे का, तर तुमचं उत्तर काय असणार आहे, बिलकुल नाही, बिलकुल नाही. मग अशा पद्धतीने का बरं, कारण की तिथलच्या लोकांचं चारित्र्य तुम्ही ओळखलेलं आहे, तिथलच्या लोकांचं असलेलं बिहेवियर तुम्ही ओळखलेलं आहे, तिथलच्या लोकांचं असलेली वागणूक तुम्ही ओळखलेली आहे. मग प्लेटोला हेच म्हणायचं आहे की आदर्श राज्य हे एकंदरीत कधी दिसू शकतं, ज्यावेळेस तिथलचे लोक इथं तेवढे चांगले वागतील, प्रत्येकाने प्रत्येकाचं काम पार पाडतील, प्रत्येक त्या पद्धतीने त्यांचं वागणुकीची असलेली बिहेवियर चांगली ठेवतील, तरच तुमचं आदर्श राज्य निर्माण होणार आहे. सर तुम्ही ह्याच गोष्टी चारदा का बरं सांगतात, कारण की चारदा सांगण्याची वेळ याच्यासाठी आहे की 2 क्वेश्चन आपल्याला UPSC मध्ये विचारलेले आहे. काय क्वेश्चन आहे व्यवस्थित समजून घ्या. क्वेश्चन हा विचारलेला आहे, द स्टेट इज अ इंडिव्हिज्युअल रिट लार्ज. काय क्वेश्चन विचारले माझ्या बबड्यांनो, माझ्या सोन्यांनो, नीट लक्षात घ्या. इथं असं म्हटलेलं आहे, द स्टेट इज अ इंडिव्हिज्युअल रिट लार्ज. स्टेट इज अ इंडिव्हिज्युअल रिट लार्ज. 2005 ला पण तोच क्वेश्चन, 2006 ला क्वेश्चन. हे क्वेश्चनच्या पलीकडे काहीच विचारत नाही, हेच विचारतात. नीट बघा काय सांगतं इथं, काय क्वेश्चन आहे, काय स्टेटमेंट आहे इथं प्लेटोचं. प्लेटो म्हणतो काय, स्टेट इज अ इंडिव्हिज्युअल रिट लार्ज.
तो म्हणजे काय, तो म्हणतोय राज्य हे, नीट लक्षात घ्या, राज्य हे व्यक्तीचं असलेलं मोठं स्वरूप आहे. काय सांगतो प्लेटो, राज्य हे व्यक्तींचं मोठं स्वरूप आहे. म्हणजे काय की तुमचं असलेले लोक कसे आहे त्याच्यावरून तुमचं काय ठरत असतं, राज्य ठरत असतं. स्टेट इज इंडिव्हिज्युअल रिट लार्ज. म्हणजे काय की तुमचं असलेलं इंडिव्हिज्युअल कसे आहे, इंडिव्हिज्युअल म्हणजे कोण, लोक कसे आहे त्याच्यावरून काय ठरत असतं, स्टेट ठरत असतं. जर तुमचे लोक न्याय स्वरूपामध्ये वागत असेल, जर तुमचे लोक न्याय पद्धतीने जगत असेल, जर तुमचे लोक त्यांना दिलेले प्रत्येक कर्तव्य पार पाडत असेल, तर तुमचं असलेलं राज्य कसं निर्माण होऊ शकतं, आदर्श राज्य निर्माण होऊ शकतं. मग अशा पद्धतीने जसं आपल्याकडं एखाद्या आई वडिलांचं संस्कार जर शोधायचे असेल तर आपण कुठं शोधतो, त्या पोराकडे बघून सांगतो ना. की ते पोरग वात्रट असेल तर आपण काय म्हणतोय, काय मायबापाचे संस्कार आहे, मग घरी तुला असे संस्कार लागले का, आपण सरळ सरळ म्हणतो. सेम त्या प्रकारे प्लेटो पण म्हणायचा की जर तुमच्या देशातले लोक न्याय पद्धतीने वागले तर तुमचं असलेलं देश कसं असणार आहे, आदर्श राज्य असणार आहे. हे कळालं का ते सांगा, हे कळालं का ते सांगा, हे कॉन्सेप्ट कळालं का ते सांगा. कळालं का ते सांगा. अरे बाकीच्यांनी पटापट 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 सांगायचं, पटापट 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 सांगायचंय. बघा तुम्हाला युपीएससीच्या लेवलचं शिकवायचं मी प्रॉमिस केलंय ना, युपीएससी लेवलचं मी शिकवण्याचा प्रॉमिस केलंय. मी माझा शब्द खाली नाही पडून देणार. तुम्हाला त्या प्रकारचे असलेले युपीएससीचे क्वेश्चन पण डील झाले पाहिजे, एवढी गॅरंटी माझी, एवढी गॅरंटी. अशा प्रकारचा क्वेश्चन आला रे आला, अशा प्रकारचा क्वेश्चन आला रे आला, आला रे आला की लगेच त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये दन 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 कोणता सिद्धांत लिहून टाकायचा, न्यायाचा सिद्धांत. खतम, टाटा बाय बाय मिस यू, डायरेक्ट लिहून टाकायचा. का, कारण की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये अल्टिमेटली न्याय सिद्धांत व्यवस्थित पार पाडला की आदर्श राज्य निर्माण होतं. मग आदर्श राज्य निर्माण झालं म्हणजे काय झालं, तिथलचे लोक चांगले आहे. हे क्वेश्चन मी लिहून आणलेले, नाद नाही करायचा. तुम्हाला नोट्स दिले जाईल, वाचायचं. हे मी तुमच्यासाठी हे सगळं लिहून आणलेलं आहे, त्यामुळं बिलकुल चुकवायचं नाही, हे वाचायचंच. प्लेटोने लिहिले राज्य हे वैयक्तिकरित्या मोठे असते. हे वाक्य काय दाखवतंय की एक समाज किंवा राजकीय अस्तित्व जसे राज्य किंवा शहरराज्य हे मूलतः व्यक्ती नागरिकांनी प्रदर्शित केलेल्या वैशिष्ट्यांचे गुणांचे एक मोठे काय आहे, प्रतिबिंब आहे. दुसऱ्या शब्दात म्हणजे काय, समाजातील व्यक्तीमध्ये आढळणारे गुणधर्म, सद्गुण, दोष, वर्तन एकत्रितपणे संपूर्ण राज्याचे स्वरूप आकार देतात आणि काय करतात, परिभाषित करतात. संपलं. हे तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये प्रशासन, संस्कृती, चारित्र्य ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला कळतंय. आज आपला भारत देश वसुदेव कुटुंबकम का बरं म्हणतोय, भारत देश एवढं जागतिक स्तरावर आपला विश्वगुरु बनण्याची ताकद का बरं माहितीये, आपल्याकडे चारित्र्यवान लोक अजून पण जिवंत आहे. आज आपल्याकडं पण त्या प्रकारचं असलेलं खूप इथिकल गोष्ट आहे. आज जपानला, मला एक सांगा, संपूर्ण जगामध्ये जपानला एवढं मानतं का बरं लेकरांनो, कारण की जपानमध्ये त्या गोष्टी आहे ना, जपानमध्ये ते लोक वागतात ना तसं. मग आदर्श राज्य त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटत नाही का आपल्याला, हाच तर मूलभूत फरक आहे ना आपल्याकडं, की तिथलचे लोक जेव्हा अशा पद्धतीने वागतात, तिथलचे लोक त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी करतात, तर त्यावेळेस अल्टिमेटली त्याचा काय आहे, फायदा आहे ना. मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की या बाबतीमध्ये आपल्याकडं पर्टिक्युलर ह्या गोष्टीच्या माध्यमातून हे काय केल्या जाते, युटिलाइज केल्या जाते. आलं लक्षात हे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आहे तर ह्याचा असलेला अल्टिमेट उद्देश असतो की आदर्श राज्य निर्माण करणे. हे सगळ्या गोष्टी आहे. आलं लक्षात हे. आता न्यायाचा सिद्धांत कळाला,
न्यायाचा सिद्धांत कशावर डिपेंड असतो? 3 वर्गांच्या असलेल्या डिसिजनवर, किंवा 3 वर्ग जे आहे तर ते चांगले वागावे त्या पद्धतीने त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये केलं जात आहे. ठीक आहे. आता ह्या न्याय सिद्धांताचे वैशिष्ट्य कोणते? पुढचा घटक बघा. तुम्हाला एवढ्या डीपमध्ये घेऊन जाणार मी लेकरांनो की तुम्ही, आणि माझी ओपन चॅलेंज आहे, मी अतिशोक्ती बोलत नाही, रियालिटी बोलतो, माझी ओपन चॅलेंज आहे. तुमचे अवतीभोवती असलेले जेवढे पण PSIR करणारे विद्यार्थी ना, त्यांना फक्त म्हणा की स्टेट इज अ इंडिव्हिज्युअल रिट ॲट लार्ज, ह्या कॉन्सेप्टला तुम्ही कसं बघता? ओपन चॅलेंज आपली, ओपन चॅलेंज. लिहून दाखवा. नाही लिखते आएंगा, पण तुम्ही स्वतः बघा, लिहून बघा. ॲटोमॅटिकली तुम्हाला कळतं की नाही हे असं आहे म्हणून. ही एवढी कॉन्सेप्ट डेप्थमध्ये असली पाहिजे. खूप लोकांना चुकीच्या भुल्या ताफ्या बळी पाडतात की नाही आपण असं करायचं तसं करायचं. इथं UPSC लेवलचंच घेतल्या जाणार आहे. तुम्हाला प्रॉमिस केलंय ना UPSC लेवलचं. UPSC मध्ये ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात, त्यामुळं तुम्हाला ह्याच लेवलचं मी शिकवणार आहे. UPSC लेवलचं कळालं की तुम्ही UPSC पण आरामशीर पास होऊ शकतात. आणि हे जर तेवढं तुम्ही लिहित असेल ना, तर तुम्हाला खोटं नाही बोलत, यू विल गेट अ गुड मार्क्स. 320+ जाऊ शकता तुम्ही. फक्त ह्या पद्धतीने ह्या शब्दांचा भडीमार असला पाहिजे. ठीक आहे. चलो पुढचं काय आहे आता? ह्या न्याय सिद्धांताचं वैशिष्ट्य काय? तर पहिलं वैशिष्ट्य आहे, न्याय हा काय आहे? आत्म्याचा गुण आहे. आत्म्याचा गुण म्हणजे आपली आत्मा नाही. आत्म्याचा गुण म्हणजे काय? ज्या व्यक्तीमध्ये जे काही गुण आहे तर त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे. जसं आपण बघितलं ना की राज्यकर्ते जे असतात त्यांच्यामध्ये कोणता गुण असतो? बुद्धिमानता असते. त्याच्यानंतर जे सैनिक वर्ग आहे त्यांच्याकडे काय असणार आहे? धैर्यशीलता आहे. आणि जे श्रमिक लोक आहे, जे कामगार लोक आहे, त्यांच्यामध्ये काय आहे? वासना आहे, भुकेलेपण आहे, ॲपिटायटेडनेस आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते न्यायाचा सिद्धांत हा आत्म्याच्या असलेल्या गुणांवर असतो. त्यामुळं जर तुम्हाला विचारलं की न्यायाचा सिद्धांत हा कशावर आहे किंवा कशा प्रकारे वैशिष्ट्य सांगता येईल, तर पहिलं लिहायचं की त्या व्यक्तीच्या असलेल्या आत्म्याच्या गुणावर. आत्म्याच्या गुणावर म्हणजे काय? त्याच्यामध्ये कोणते गुण आहे त्याच्यावर डिपेंड असतं. आलं लक्षात? हे असं प्लेटोचं म्हणणं आहे. दुसरं वैशिष्ट्य काय? अहस्तक्षेपाचा सिद्धांत म्हणतोय तो. म्हणजे काय की इथं प्लेटो काय म्हणतोय? प्लेटोचं म्हणणं आहे की न्याय कधी प्रस्थापित होईल? ज्यांनी त्याचं काम करावं. एकमेकांनी याच्या नाकामध्ये त्याचं नाक खुपसू नये, एका याच्यानी दुसऱ्या कामामध्ये इथं अडथळे आणू नये. अहस्तक्षेप तिथं असायला पाहिजे. जर अहस्तक्षेप असेल, ज्याचं काम त्याला व्यवस्थित सोपून दिलेलं आहे, ते जर प्रॉपरली पार पाडलं तर त्या पद्धतीने काम कसं होतं? काम पण फास्ट होतं. सोबतच त्या प्रकारचं असलेलं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय होणार आहे? प्रॉपरली सगळ्या गोष्टी इस्टॅब्लिश होणार आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की ह्या न्यायाच्या सिद्धांतामध्ये अहस्तक्षेपाचा जो काही सिद्धांत आहे, हा अहस्तक्षेपाचा सिद्धांत तिथं प्रॉपरली काय केला जाणार आहे? युटिलाइज केला जाणार आहे. आलं लक्षात? आहे. मग अशा पद्धतीने दुसऱ्या हा न्यायाच्या सिद्धांतामध्ये वैशिष्ट्य कोणतं आहे? अहस्तक्षेपाचा सिद्धांत. तिसरं काय आहे ते म्हणजे काय? नैतिकतेवर असलेला हा सिद्धांत आहे. बघा बरं, हे वैशिष्ट्य पाठ करायची, एकदम व्यवस्थित ठेवायचा. पहिलं वैशिष्ट्य काय आहे? पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय? तर तुमचं असलेलं न्यायाचा सिद्धांत हा कशावर डिपेंड आहे? आत्म्यांच्या गुणावर आहे, त्या व्यक्तीच्या सद्गुणांवर आहे. तुम्ही असं जरी लिहिलं तरी चालतं, त्या व्यक्तीच्या सद्गुणावर आधारित आहे. दुसरं वैशिष्ट्य काय आहे की हा न्यायाचा सिद्धांत कशावर आहे? तर हा न्यायाचा सिद्धांत अहस्तक्षेपाच्या गोष्टींना मान्यता देतो. म्हणजे एकमेकांनी एकमेकांच्या कामामध्ये अडथळे आणायचे नाही. तिसरं काय आहे वैशिष्ट्य की न्यायाचा सिद्धांत कधी येऊ शकतो? ज्या वेळेस त्या प्रकारचं असलेलं सगळेजण कशावर फोकस करत असेल? नैतिकतेला फोकस करत असेल. मग नैतिकतेला म्हणजे काय की त्या असलेल्या व्यक्तींनी नैतिकता हे पाळणं फार काय आहे? गरजेचं आहे. जर प्रत्येक व्यक्तीने तेवढ्या प्रकारची तेवढ्या ताकदीची जर नैतिकता पाळली तर ऑटोमॅटिकली इथं कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम होऊ शकत नाही. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की यामध्ये हा असलेला सिद्धांत हा सगळ्यात काय आहे? महत्त्वाचा आहे. आणि हे त्याचे काय आहे? वैशिष्ट्य आहे. कारण की प्लेटोवर कोणाचा असलेला असर पडला होता? सॉक्रेटिसचा पडला होता. सॉक्रेटिस जेवढा नैतिकतेने भरलेला होता
तेवढाच त्या प्रकारचा असलेला प्लेटो पण कसा होता, एकंदरीत त्या प्रकारचा नैतिकतेने भरलेला होता. म्हणून तो काय म्हणतोय की प्रत्येक वर्गाने त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये नैतिकतेने वागलं काय आहे, गरजेचं आहे, आणि हे इथं फुलफिल होणं गरजेचं आहे. चौथं वैशिष्ट्य काय आहे, तर कार्यविशेषणावर भर देणारा सिद्धांत आहे. कार्यविशेषणावर म्हणजे काय, ज्याचं त्याचं कार्य त्यांनी आखून दिलं होतं. राज्यकर्त्याचं काम राज्य करणे, सैनिकाचं काम सुरक्षा देणे, श्रमिकांचं काम श्रम करत राहणे. ह्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या तर ॲटोमॅटिकली आपल्याकडं न्याय सिद्धांत प्रस्थापित केला जाऊ शकतो, असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं समन्वय प्रस्थापित करणारा सिद्धांत. काय आहे, समन्वय प्रस्थापित करणारा सिद्धांत. समन्वय म्हणजे काय की त्यामध्ये ह्या तिघ जे वर्ग आहे, ह्या तिन्ही वर्गांमध्ये काय असतो, समन्वय साधला जातोय. कसं समन्वय साधला जातोय, राज्यकर्त्याचं काम राज्यकर्ते करतात, सैनिकाचं काम सैनिक करतात, आणि गुलामांचं काम गुलाम करतात. पण एकमेकांना काय करतात, ते सहाय्य करतात. जसं की राजाला गुलामांचं काम करायची गरज नाही पडत ना, आणि गुलामांना राजांचं काम करायची गरज नाही पडत. मग ते एक प्रकारे काय आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. कशी आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. आपल्या घरात नसतं का, आई आपलं पूर्ण किचन सांभाळते, बाबा काय करतात, बाहेर जाऊन पैसे कमवतात. हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे की मी घरी थांबणार, तुम्ही बाहेर जाणार. मग अशामुळं आपलं कन्फ्लिक्ट होतं का, नाही होत. कन्फ्लिक्ट कधी होतं घरामध्ये, ज्या वेळेस एखादं एकमेकांच्या कामामध्ये ढवळाढवळ करतं, त्यावेळेस भांडणं होतं की नाही. सेम त्या प्रकारे आपल्याकडंही इथं प्लेटो काय सांगतोय, तर अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं समन्वय प्रस्थापित होणं हा काय आहे, ह्या सिद्धांताचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. त्याच्यानंतर काय आहे, त्या प्रकारचं न्याय हा कायद्यापासून कसा आहे, स्वतंत्र आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे, न्याय हा कसा आहे, स्वतंत्र, तुमच्या कायद्यापासून स्वतंत्र आहे. कायद्यापासून स्वतंत्र आहे तो म्हणजे काय. प्लेटो खूप भारी होता. प्लेटो काय म्हणतोय, सद्गुण आणि कायदा. बघा बरं, प्लेटोचं वाक्य खूप भारी आणि मला ते खूप आवडतं. प्लेटो काय म्हणतोय, सद्गुण आणि कायदा हे एकत्र कधीच चालू शकत नाही. नीट बघा बरं, मी काय सांगतो व्यवस्थित ऐका. सद्गुण आणि कायदा हा कधी एकत्र चालू शकत नाही. का, जसं की एक्झाम्पल, सद्गुणी व्यक्ती कधी चोरी करेल का, बिलकुल नाही. कधी चोरी करेल का, कधीच नाही करणार तो चोरी. कायदा कधी जागृत होतो, ज्या वेळेस त्या प्रकारचं कोणी काय केली असेल, चोरी केली असेल. मग इथं प्लेटो हे म्हणतोय की मला कायद्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे, सद्गुण महत्वाचा आहे. मला कायदा नको. कायद्याने एका वेळेस कदाचित लोक कायदा तोडू शकतात, कायदा मोडू शकतात, पण सद्गुणी व्यक्ती कधीही त्या प्रकारच्या त्याच्या तत्वापासून दूर जाऊ शकत नाही. जसे की उदाहरण देतो, तुम्ही तत्ववादी व्यक्ती आहात, तुम्ही त्या प्रकारचे असलेले एकदम स्ट्रिक्ट प्रिन्सिपल पर्सन आहात, आणि तुम्हाला तुमचं तत्व माहिती आहे, तुम्ही सद्गुणाने भरलेले माणसं आहात. रस्त्याने चालले, रेड सिग्नल लागलं, तुम्ही थांबणार म्हणजे थांबणार. तुमचा का थांबताय तुम्ही, कारण की तुमच्यामध्ये सद्गुण आहे. पण तुमच्यामध्ये सद्गुण नसेल आणि कायदा किती स्ट्रिक्ट असला आणि तुम्ही जर म्हटले की आपल्याला सिग्नल तोडायचाच आहे, तर तुम्ही बिंदास तोडू शकता. आपल्याकडं आहे की नाही असे लोक की ज्यांना कायद्याची बी भीती नाहीये. का भीती नाही माहिती, कारण की त्यांच्यामध्ये सद्गुणच नाही त्यांच्यामध्ये. जर सद्गुण असतं तर त्यांनी पहिली गोष्ट चुकीचं कार्य केलं असतं का, नाही. कायदा मोडण्याची विचार तरी केला असता का, नाही. म्हणून प्लेटो काय म्हणतोय, प्लेटो म्हणतोय की न्याय हा कधी प्रस्थापित होऊ शकतो, हा कायद्यापासून कसा आहे, स्वतंत्र आहे. का,
कारण की प्लेटोचं पहिल्यापासून म्हणणं काय होतं, माझ्या बबड्यांनो, माझ्या सोन्यांनो, की न्याय कधी प्रस्थापित होईल, ज्यावेळेस सगळ्या लोकांमध्ये सद्गुण चांगला असेल. गांधीजी तर तेच म्हणायचे ना. गांधीजी जेव्हा सत्याग्रह करायचे, गांधीजी ज्यावेळेस सविने कायदेभंग करायचे, तर त्यावेळेस काय सांगायचे, ते काय सांगायचे, ते म्हणायचे तुमच्या सद्गुणांवर टीका, तुम्ही तुमच्या सद्गुणांवर टीका. अहिंसा आहे ना, अहिंसा हे सद्गुण आहे. तुम्हाला जर इकडून इथं मारत असेल तर त्या प्रकारचं असलेलं ते ऐकलं असं ना, एक मारलं तर पुढचा गाल करायचा, हे अहिंसेचं लक्षण आहे. तो सद्गुण आहे तुमच्यामधला. तुम्ही करा तसं, ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होणार आहे, समोरचा माणूस मागं जाईल. कायद्याची गरज पण पडणार नाहीये. आज आपल्याकडे कायद्याची का गरज पडते माहितीये, कारण की प्रत्येकांमध्ये कशाची कमतरता आहे, सद्गुणाची कमतरता आहे. आज आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीकडे सद्गुण असू द्या बरं, ऑटोमॅटिकली कायदा गरज पण नाही पडत ना. जसं की फॉर एक्झाम्पल, आता आपल्याकडं सती जात नाहीये, सती जात नाहीये, कारण की आपल्याकडं आता सती जाण्यासाठी किंवा सतीची विचारसरणीची असलेले दुर्गुण डोक्यामध्ये राहिले नाही ना. आता सद्गुण आलेले, सगळ्यांना कळतं की आता महिलांचं जीवन किती महत्वाचं आहे. मग कायद्याने फक्त तुम्ही एका प्रकारचं असलेलं वागणूक देऊ शकतात काही काळापुरती, पण सद्गुण हे आयुष्यभरासाठी असतं. म्हणून न्याय कधी प्रस्थापित होईल, ज्यावेळेस तुमच्याकडं सद्गुणांनी भरलेले लोक असतील. कायद्याने फक्त तुमचं असलेल्या समाजाला रेग्युलेट करता येता. म्हणून तर आज म्हटलं जात आहे ना, की कायद्यापेक्षा संस्कारांची गरज जास्त आहे. आज महिलांचा रेप होतो, महिलांना जिवंत जाळल्या जातात, महिलांची अवहेलना केल्या जाते, महिलांना तुच्छतेच्या नजरेने बघितल्या जातात. कितीही कायदा जरी स्ट्रिक्ट असला तरीही तुमचा कायदा हा कामाचा नाहीये. का? कारण की तुमच्यामध्ये ऑलरेडी काय आहे, सद्गुणांची कमतरता आहे. मग कशाची गरज आहे, सद्गुणांची गरज आहे, चांगल्या विचारांची गरज आहे, चांगल्या कृतींची गरज आहे, चांगल्या व्यक्तींचा मार्गदर्शनाची गरज आहे. आणि हे मार्गदर्शन त्या प्रकारे भेटलं तर ॲटोमॅटिकली तुमच्यामध्ये सद्गुण हे चांगले येत असतात. म्हणून तर आपल्याकडं असतं ना, की लहान लेकराला आपण संध्याकाळ झाली की शुभम करोती म्हणायला लावतो, त्याला गीतेचा अध्याय पाठ करायला लावतो, त्याला चांगल्या ठिकाणच्या वातावरणामध्ये ठेवतो. का? कारण की त्याच्यामध्ये सद्गुण उतरले पाहिजे. सद्गुण उतरले तर तो कृती वाईट करणार नाही. कृती वाईट नाही केलं तर ॲटोमॅटिकली न्याय प्रस्थापित होणार आहे. कळालं का? कळालं का ते सांगा. समजलं? बर, एकदा मला कमेंट करून सांगा, मजा येते की नाही, मजा येते की नाही. इथिक्समध्ये प्लेटो, सॉक्रेटिस हे दोघंही पण आहे बरं. इथिक्समध्ये प्लेटो आणि सॉक्रेटिस हे दोघं असणार आहे. एन्जॉय करता की नाही? पॉल सायन्स अवघड चालला का आता? पॉल सायन्स, पॉलिटिकल सायन्स विषय अवघड चालला का? आता मला सांगू द्या बरं कोणी, की पॉल सायन्स म्हणजे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचायचं आहे. कुठे आहे लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात? कुठे आहे लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात? मला हसू येतं. मी ज्या पहिले क्लासेसला शिकवायचो टेक्स्टबुकला, त्या टेक्स्टबुकमध्ये असे काही शिक्षक मंडळी आहे, त्यांना विचारलं गेलं होतं की पॉल सायन्स म्हणजे काय, तर ते विद्यार्थ्यांना सांगता की लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचून घे, पॉल सायन्स होऊन जाईल. किती शोकांतिक आहे की नाही? अरे ह्या लेवलचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, तर तुम्हाला त्या प्रकारे असलेल्या सगळ्या गोष्टी शिकता येणार आहे. न्याय तर कायदा बघतो, मग तो माधुरी, 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 माधुरी चुकली ना बेटा. मी इतक्या वेळ काय सांगत होतो मग?
इतक्या काय सांगत होतो बेटा मी? प्लेटो, प्लेटो, प्लेटो. अरे यार माधुरी, लक्ष द्यायचं ना बेटा थोडस. प्लेटो काय म्हणतोय? प्लेटो म्हणतोय की माझ्यासाठी, माझ्यासाठी न्याय म्हणजे कायदा नाहीये. प्लेटो काय म्हणतोय? माझ्यासाठी किंवा प्लेटोच्या दृष्टिकोनातून न्याय म्हणजे कायदा नाहीये. तो काय म्हणतोय की न्याय ही संकल्पना ही कशाशी आहे? सद्गुणाशी. कशाशी आहे? सद्गुणाशी आहे, म्हणजे चांगल्या गुणांशी रिलेटेड आहे. कशाशी आहे? चांगल्या गुणांशी रिलेटेड आहे. ही जी तू न्याय म्हणते ना, ही न्याय संकल्पना ही आधुनिक आहे. कशी आहे? आधुनिक संकल्पना आहे. आधुनिक संकल्पना म्हणजे काय बेटा? आधुनिक म्हणजे आत्ताच्या काळामध्ये तू न्याय काय बघती? जसं की तू आत्ता न्याय कशी म्हणणार आहे? सर कायदा असेल तर न्याय भेटतो, तू अशी म्हणते की नाही? हे आधुनिक संकल्पना आहे. पण प्लेटो काय म्हणायचा? न्याय कधी प्रस्थापित होईल? न्याय कधी असेल? जस्टिस कधी असेल? जेव्हा तुमच्या असलेल्या समाजामध्ये प्रत्येक जण त्या पद्धतीने चांगल्या गुणांनी वागत असेल. माधुरी, तुला इतक्या वेळचं शिकवलेलं कळलं नाही का बेटा? आता कळालं का? मग म्हणून तर इथं म्हणतोय ना कोण? प्लेटो, की न्याय आणि कायदा हा कसा आहे? वेगवेगळा आहे. न्याय हा कायद्यापासून कसा आहे? स्वतंत्र आहे. का बरं? कायदा हा एका प्रकारचं काय आहे? फक्त रेग्युलेट करतो तुम्हाला, रेग्युलेट करतो. पण खरा त्या प्रकारचा न्याय काय असणार आहे? त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळे कसे आहात? चांगले वागले तर त्या प्रकारे असणार आहे. माधुरी, कळालं का बेटा आता? माधुरी, कळालं का बेटा तुला आता? माधुरी, मला एकदा कमेंट करून सांग. हा, कन्फ्यूज नको होऊ. कायदा ही आधुनिक गोष्ट आहे आणि न्याय प्लेटोच्या मते कधी असणार आहे? जेवढे सगळेजण चांगल्या असलेल्या गुणांनी वागत असेल तर तर ते त्या स्वरूपाचे असणार आहे. ठीक आहे, चालायचं पुढं. चलो, आता प्लेटो एकंदरीत न्यायाच्या बाबतीमध्ये खूप काही चांगला सांगतोय. प्लेटोनी भरभरून भरभरून त्या प्रकारचं असलेलं काय केलं? न्यायाच्या गोष्टीबद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. पण प्लेटोला टीका करणारे लोक भरपूर होते. ते त्या काळी पण होते, आज पण आहे, मध्ययुगीन काळामध्ये पण होते. प्रत्येक काळामध्ये ह्या अशा प्रकारच्या गोष्टीवर, ज्या न्याय पद्धतीवर इथं किंवा न्यायाचा सिद्धांत त्यांनी सांगितला, तर त्यांनी सांगता वेळेस अशा प्रकारच्या गोष्टीवर फोकस केला होता की जस्ट सोसायटी कधी निर्माण होईल? तर तिघ वर्ग प्रत्येक जणांनी प्रत्येकाचं कार्य चांगल्या पार पडलं, की ज्यांनी प्रत्येकाच्या सद्गुणांवर विचार केला आणि प्रत्येकाने चांगलं वागलं तर ॲटोमॅटिकली सगळ्यांचं चांगलं होणार आहे. परंतु परंतु त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टीवर खूप टीका टिप्पणी झाली. आणि ही टीका टिप्पणी ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते, टीका टिप्पणी जेव्हा बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की याच्यामध्ये तीन असे महत्त्वाचे लोक आहेत जे की एक्झामला विचारले गेलेले आहे. ते म्हणजे काय? एक आहे ॲरिस्टॉटल, दुसरा आहे कार्ल पॉपर, यांचे नाव लक्षात ठेवायच्या, कार्ल पॉपर, आणि तिसरा आहे J.S. मिल. हे तीन असे व्यक्ती आहे. कोण कोण? लक्षात ठेवायचं बाबड्यांनो. एक आहे अरिस्टॉटल, दुसरा आहे कार्ल पॉपर आणि तिसरा आहे J.S. मिल. हे तीन असे लोक आहे की त्यांनी प्लेटोच्या असलेल्या हा जो न्यायाचा सिद्धांत आहे याला टीका टिप्पणी केली, यांना मान्यच नाही केलंय. ॲरिस्टॉटल कोण आहे? ॲरिस्टॉटल प्लेटोचा असलेला शिष्य आहे. कोण आहे? शिष्य आहे. प्लेटोचा शिष्य हा कोण आहे? तर ॲरिस्टॉटल आहे. ॲरिस्टॉटल त्याच्याच गुरुला म्हणजेच कोणाला? प्लेटोला इथं काय म्हणतो की गुरुजी तुम्ही सगळं सांगितलं पण आपल्याला ह्या न्यायाचा सिद्धांत काही पटला नाही भाऊ.
का? तुम्ही का बरं सांगितले ते पुढे बघणारच आपण. पण ॲरिस्टॉटल हा पहिला माणूस होता की ज्यांनी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये न्यायाच्या सिद्धांतावर पहिल्यांदा टीका टिप्पणी केली. तर तो व्यक्ती कोण होता? ॲरिस्टॉटल होता. दुसरा व्यक्ती जो की फार महत्वाचा आहे आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी, तो म्हणजे काय आहे? कार्ल पॉपर. हे नाव लक्ष ठेवायचं. कोण होतं? कार्ल पॉपर. कार्ल पॉपर हा 20व्या शतकामधले असलेला पॉलिटिकल थिंकर आहे. तो काय म्हणतोय की आपल्याला बी काही पटलं नाही भाऊ. कोणाचं? तर तुमच्या असलेल्या ह्या संदर्भामध्ये याचं प्लेटोने दिलेला सिद्धांत आपल्याला काही पटलेला नाहीये, असं कोण म्हटलेलं आहे? कार्ल पॉपर. याच्यावर जास्त फोकस करू आपण. आणि तिसरं कोण आहे? J.S. मिल. जॉन स्टुअर्ट मिल्स ज्याला म्हणतात. हा पण एक व्यक्ती आहे की ज्यांनी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये हा न्यायाचा जो सिद्धांत आहे हा खंडन केलेला आहे. मग अशा वेळेस हे 3 व्यक्ती आहे की ज्यांनी पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या प्लेटोच्या विचाराला काय केलं होतं? खंडन केलं होतं. ते काय आहे हे आपण तिथं बघणार आहोत. मग ॲरिस्टॉटलनी कशा प्रकारे खंडन केलं? ॲरिस्टॉटल म्हणायचा की साहेब साहेब म्हणजे कोण? प्लेटो. आपल्याला काही पटलं नाही भाऊ तुझं. प्लेटो, तू जे काय न्यायाचा सिद्धांत देतोय ना ते आपल्याला काही पटलं नाही. मग अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय पटलं नाही? तर तो पहिले सांगतोय की हा जो न्यायाचा सिद्धांत आहे तो व्यावहारिक विरुद्ध आदर्श आहे. बघा बरं, नीट व्यवस्थित लक्ष ठेवायचं. आता व्यावहारिक विरुद्ध आदर्श म्हणजे काय हे पहिले समजून घेऊ. आता मला एक सांगा, हा जो प्लेटो होता, हा प्लेटो पहिली गोष्ट कसा होता माहिती का? आदर्शवादी विचाराचा होता. कसा होता? थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्या बरं. खूप मस्त कॉन्सेप्ट सांगतोय, खूप छान कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला लक्षात येईल. प्लेटो हा कसा होता? आदर्शवादी होता. कसा होता? आदर्शवादी. आदर्शवादी म्हणजे कोण? असा व्यक्ती की जो व्यक्ती हा कधी पण आदर्श गोष्टीमध्ये विचार करतो. सगळ्यांचं चांगलं हो, सबका मंगल हो, सबका अच्छा हो, असं चांगलं वागा, यांनी चांगलं वागा, त्यांनी चांगलं वागा, यांनी चांगलं वागलं पाहिजे, त्यांनी चांगलं वागलं पाहिजे. म्हणजे तो फक्त आदर्शवादी असतो. मग हा जो आदर्शवादी होता, जो कोणत्याही स्वरूपाच्या बाबतीमध्ये प्रॅक्टिकल विचार करत नव्हता, तो फक्त स्वप्नामध्ये राहायचा. कोण? प्लेटो. असं होईल, चांगलं होईल, आदर्श राज्य निर्माण होईल, सगळे लोक चांगले वागतील, सगळ्या लोकांना मध्ये एकमेकांबद्दल प्रेम भावना निर्माण होईल, सगळे एकमेकांपासून जवळ येऊन त्या प्रकारचं असलेलं कृत्य करतील. अशा प्रकारच्या गोष्टीवर त्यांचा काय असतो? जास्त फोकस असतो. तर ते व्यक्ती कोण असतात? आदर्शवादी होते असतात. गांधीजी पण कसे होते? आदर्शवादी होते. मग ॲरिस्टॉटल तेच म्हणायचा. ॲरिस्टॉटल काय म्हणायचा? प्लेटो गुरुजी, ओ प्लेटो गुरुजी, जागे व्हा, जागे व्हा. प्रॅक्टिकल काय आहे? प्रॅक्टिकलिटी काय आहे? प्रत्यक्ष स्वरूपामध्ये काय चालू आहे? तुम्ही कुठं स्वप्नामध्ये राहताय? सगळे लोक चांगले वागतील, सगळे लोक सद्गुणांनी भरलेलं आहे, सगळे लोक खूप चांगले चांगले वागतील, सगळ्या लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम भावना निर्माण होतील आणि सगळे लोक एकमेकांसोबत गुढी गुलाबीन राहतील. बिलकुल नाही. असं मूर्खपणा बिलकुल करायचा नाही. अहो गुरुजी, थोडं प्रत्यक्षित स्वरूपामध्ये बघा, व्यावहारिक दृष्टिकोन बघा की अशा प्रकारे खरं शक्य आहे का? कारण की ॲरिस्टॉटल काय म्हणायचा? मनुष्य हा जन्मतः स्वार्थी आहे. मनुष्य हा जन्मतः स्वार्थी आहे. मनुष्य हा स्वार्थ स्वरूपामध्ये तो कोणत्याही थरावर जाऊ शकतो. प्लेटो गुरुजी, तुम्ही हे का विसरताय? तुम्ही म्हणताय सगळेजण चांगले वागले पाहिजे, सद्गुणांनी भरले पाहिजे. अहो हे कधी शक्य आहे? खरंच शक्य आहे का? नाही शक्य आहे. माणसातला गुणच तो आहे. तोच गुण आहे काय? संपत्ती मिळवणे, सत्ता मिळवणे, त्या प्रकारची लालसा करणे. भुकेलेला आहे माणूस, मनुष्य भुकेलेला आहे. तुम्ही कोणत्या दुनियेत राहताय गुरुजी? मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की इथं ॲरिस्टॉटल म्हणतोय की जो न्याय सिद्धांत कोणी सांगितलेला आहे? प्लेटोने सांगितलेला आहे. हा एकंदरीत व्यावहारिक दृष्ट्या कधीही येऊ शकत नाही. व्यावहारिक दृष्ट्या तो कधीही स्थापित होऊ शकत नाही. व्यावहारिक दृष्ट्या तो कधीही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं अस्तित्वात येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही?
कारण की त्या गोष्टी करण्यासाठी तेवढ्या स्वरूपातले सगळेच लोक कसे पाहिजे, चांगले पाहिजे. मग गांधीजी गळा फाडून फाडून सांगायचे ना, अरे सुधरा रे, अरे सुधरा रे, अरे सुधरा रे. गांधीजी स्वतः कपडे नव्हते घालत, लोकांना म्हणायचे अरे सुधरा रे बाबड्यांनो, काय करताय तुम्ही. पण लोक ते लोक आहे. शेवटी शेवटी 1942ला करो या मोरो म्हणावंच लागलं की नाही गांधीजींना. गांधीजींचं साथ दिली 1920 मध्ये असहकार, 1930 मध्ये त्या प्रकारचा सविनय कायदेभंग, इथपर्यंत लोकांनी साथ दिली. पण 42ला गांधीजीला म्हणावंच लागलं खरो या मरो, कारण की गांधीजीला कळून चुकलं होतं हे लोक आता काही ऐकायला तयार नाहीये. मग हे व्यवहारवादी दृष्टिकोन असतो. मग अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्या पद्धतीने ॲरिस्टॉटलनी क्रिटिसाइज केलं. कोणाला? तर तुमच्या असलेल्या प्लेटोच्या कोणत्या सिद्धांताला? न्याय सिद्धांताला. काय सांगितलं की व्यवहारिक दृष्ट्या हा योग्य नाहीये, हा फक्त आदर्शवादी आहे. काय आहे? आदर्शवादी दृष्टिकोन आहे. हे कधी होईल हो? आदर्श राज्य कधी येईल? येऊ शकतं का? राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्याचं काम करायचं, त्या प्रकारचं असलेलं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये सैनिकांनी सैनिकाचं काम करायचं. पॉसिबल आहे काय भाई? नाही हो सकता है ना, समज केलो. मी जर तुम्हाला म्हटलं आजच्या असलेल्या घडीला, उत्तर मला द्या तुम्ही, मी जर तुम्हाला म्हटलं आजच्या घडीला खरंच राजकारण्यांनी राजकारणासारखं वागावं, खरंच पॉसिबल आहे का? मला कृपया करून सांगा. जर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये राजकारण्याला सांगितलं की तुम्ही खूप नैतिकतेने वागा, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वागा, तुम्ही लोकांच्या सेवा करा, मग आदर्श राज्य निर्माण होईल, खरंच पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे का? उत्तर द्या मला. अरे बाकीच्यांनी पण पटापट उत्तर द्या ना. नाही. सेम त्या प्रकारे पॉसिबल नाही. आवर म्हणतो पॉसिबल नाहीये. सेम त्या प्रकारे ॲरिस्टॉटल बी म्हणतो की ओ सरजी, ओ गुरुजी, प्लेटो जमिनीवर या, व्यावहारिक दृष्ट्या हे योग्य नाहीये, हे अशा पद्धतीने गोष्टी होऊ शकत नाही, म्हणून तो काय करतो? ह्या न्यायाच्या सिद्धांताला खंडन करतो. आता इथं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्हाला साम्यवादाचा जेव्हा सिद्धांत सांगाल तेव्हा तुम्हाला हे कळलं, ते आत्ता कळणार नाहीये, त्यामुळे मी हा पॉईंट सोडतो. तुम्हाला हा पॉईंट मी नंतर परत एक्सप्लेन करेन. तुम्हाला साम्यवाद कळायला पाहिजे. तो साम्यवाद काय आहे हे तुम्हाला सांगतो, मग हा पॉईंट कळणार आहे. केवळ कर्तव्य पार पाडण्यावर नव्हे तर वैयक्तिक गुणवत्तेवर आणि योगदानावर आधारित असलेल्या न्यायाचा पुरस्कार केलेला आहे. इथं क्रिटिसाइज काय करतो ॲरिस्टॉटल म्हणतो काय की न्याय कधी प्रस्थापित होणार आहे? त्यांच्या असलेल्या गुणावर होणार आहे. बरोबर आहे? गुणावर डिपेंड असणार आहे. ठीक आहे. आता गुणांवर डिपेंड जर तो म्हणत असेल, कोण? प्लेटो. पण इथं ॲरिस्टॉटल काय म्हणतोय? अहो तुम्ही त्यांचं असलेले गुणांवर एवढं कसं काय 100% बिलीव्ह करतात की ते सद्गुण म्हणजे लयच भारी आहे, ते सद्गुण म्हणजे लयच भारीतले लोक आहे? असं होऊ शकत नाही. त्यामुळं ॲरिस्टॉटल हा सगळ्यात मोठा काय आहे? क्रिटिसायझर आहे पहिला, की ज्यांनी तुमच्या असलेल्या प्लेटोच्या न्याय सिद्धांतावर टीका केली आहे की साहेब फक्त गुणवत्ता सद्गुणांवर तुम्ही विश्वास ठेवू नका, सद्गुण ही काही नेहमीसाठी नसतात आणि ह्या सद्गुणांच्या माध्यमातून हा न्याय सिद्धांत जो त्यांनी सांगितलेला आहे ना तो टिकणार नाही, असं ॲरिस्टॉटलचं काय होतं? मत होतं. पण त्याच्यानंतर सगळ्यात मोठा टीकाकार जर कोण होता प्लेटोला बोलणारा, तो म्हणजे कार्ल पॉपर. कोण होता? कार्ल पॉपर. आता कार्ल हा जो पॉपर होता, हा कार्ल पॉपर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. कार्ल पॉपरनी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये खूप महत्वपूर्ण गोष्टी सांगितली, जी आपल्याला एक्झामला 3 वेळेस विचारलेली आहे यूपीएससीने. काय सांगितलं नीट लक्षात ठेवा. कार्ल पॉपर काय म्हणतोय? कार्ल पॉपर हे म्हणतोय की पर्टिक्युलर प्लेटोला, कोणाला? प्लेटोला. लक्ष द्या बरं काय सांगतोय. कार्ल पॉपर म्हणतोय प्लेटोला काय निर्माण करायचं आहे? आदर्श राज्य निर्माण करायचंय. काय करायचं आहे? आदर्श राज्य निर्माण करायचंय. आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी
त्या प्रकारच्या लोकांच्या असलेल्या, कोणाच्या, लोकांच्या असलेल्या, कशावर फोकस केला त्यांनी, सद्गुणांवर. कशावर, सद्गुणांवर फोकस केला. बरोबर आहे, सद्गुणांवर काय केला, फोकस केला. मग अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये प्लेटो म्हणतोय की आदर्श राज्य तुम्हाला निर्माण करायचं आहे, आणि आदर्श राज्य निर्माण करत असताना लोकांच्या सद्गुणांवर त्यांनी फोकस केलेला आहे. आणि ह्या सद्गुण ज्याचा चांगला आहे, सगळ्यांपैकी ज्याचा सद्गुण चांगला आहे तो काय असणार आहे, तर एका प्रकारचा असलेला तो राजा असेल. म्हणजेच तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या ह्या समाजामध्ये लोकांच्या सद्गुणांवर हा तुमचा आदर्श राज्य टिकलेला आहे. हे म्हणणंच एका प्रकारचं काय आहे, चुकीचं आहे. का चुकीचं आहे, की तुम्ही ही जी काही गोष्ट सांगताय की आदर्श राज्य निर्माण होण्यासाठी लोकांमध्ये सद्गुण कुठून कुठून भरलेले पाहिजे. अहो, ते सद्गुण जरी भरत असेल तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ते सद्गुण जरी भरत असेल तर हा अशा प्रकारची ही जी काही सोसायटी तुम्ही निर्माण करताय, एका प्रकारचा जो समाज निर्माण करताय, त्या समाजामध्ये तुम्ही काय ऍक्सेप्ट करत नाहीये, बदल ऍक्सेप्ट करत नाहीये. प्लेटोने जे सांगितलं ना, आमचं आदर्श राज्य म्हणजे लय भारी राज्य राहील, एकदम समाजामध्ये सगळे लोक चांगले राहतील, सगळं असतील. पण इथं कार्ल पॉपर म्हणतोय की अरे असा समाज ज्याच्यामध्ये कधीच बदल घडत नाहीये, तो काही समाज आहे का, तो बिलकुल समाज नाहीये. तो समाज म्हणजे काय आहे, पर्टिक्युलर बंद समाज आहे, त्याला म्हणलं जाते क्लोज सोसायटी. काय आहे, क्लोज सोसायटी म्हटलेलं आहे. आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये क्लोज सोसायटी म्हणजे काय, की क्लोज सोसायटी म्हणजे ज्याचं काम त्यांनी करावं हे तुम्ही फिक्स करून टाकलेलं आहे. कार्ल पॉपर काय म्हणतोय, ज्याचं काम त्यांनी करावं, एकमेकांमध्ये त्यांनी ढवळाढवळ करायला नाही पाहिजे. हे याच्यामुळे काय होणार आहे, तर राजांचे पोरं राजाच बनतील, सैनिकाचे पोरं सैनिकच बनतील, आणि त्या प्रकारचं असलेलं गुलामाचे पोरं गुलामच बनतील. बरोबर आहे त्याचं. पण कार्ल पॉपर कोणत्या शतकातला आहे, 20व्या शतकातला आहे. तर त्याला 20व्या शतकांमध्ये ह्या गोष्टी पटणार आहे का, नाही पटणार आहे. जसं की आपल्याकडं पण डॉक्टर बी आर आंबेडकर सरांना समाजाची उतरण पटली का, नाही पटली. मनुस्मृतीमध्ये त्यावेळेस कदाचित त्या प्रकारची सोसायटी असेल, परंतु डॉक्टर बी आर आंबेडकर सरांना त्या सगळ्या गोष्टी पर्टिक्युलर पटल्या का, नाही पटल्या ना. का, कारण की त्यांचं म्हणणं काय होतं की अशा प्रकारे जर तुमचा समाज असेल, बंदिस्त समाज, क्लोज सोसायटी असेल, की ज्याच्यामध्ये राजाचं फक्त कार्य राजांनीच करायचं, सैनिकाचं काम सैनिकांनी करायचं, गुलामाचं काम गुलामांनी करायचंय. जर अशा प्रकारची सोसायटी, अशा प्रकारचा समाज निर्माण होत असेल तर याच्यानी त्या प्रकारच्या माध्यमातून प्रॉब्लेम काय क्रिएट होणार आहे, प्रॉब्लेम हे क्रिएट होणार आहे की याच्यातला वर्गातला जो पोरगा असणार आहे तो तिथंच जन्म घेईल आणि तो स्वतःला राजा समजेल. इथलचं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय होईल, सैनिकाचं पोरगा सैनिक होईल आणि त्या प्रकारे गुलामाचं पोरगा गुलामच राहील. मग अशा पद्धतीने इथं ही समाज कसा असणार आहे, क्लोज समाज असणार आहे, क्लोज सोसायटी आहे. आणि त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीमुळं इथं काय निर्माण होऊ शकते, तर त्या प्रकारे निरंकुश जुलूमशाही निर्माण होईल. मग राजा कंटिन्युअसली कोणावर अधिराज्य गाजेल, सैनिकांवर. सैनिक कोणावर अधिराज्य गाजेल, त्या प्रकारच्या असलेल्या खालच्या समाजावर. म्हणून तर डॉक्टर बी आर आंबेडकर सर म्हणायचे ना की मला ही वर्णव्यवस्था नकोय. कालच 25 डिसेंबर झाला, त्यावेळेस 1927 मध्ये ज्यावेळेस मनुस्मृतीचं दहन केलं, तर कालच 25 डिसेंबर रोजी त्या गोष्टीला फॉलो केलेलं आहे. मग हे का बरं मनुस्मृतीला जाळलं होतं, कारण की मनुस्मृती हे जुनं डॉक्युमेंट्स आहे. आणि डॉक्टर बी आर आंबेडकर सर हे 20व्या शतकामधले, 18व्या 19व्या शतकामधले असलेले विचारवंत होते, की त्यांना हे अशा प्रकारची क्लोज सोसायटी ही मान्य नव्हती. क्लोज सोसायटी म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये कधी बदल होऊ शकत नाही. क्लोज सोसायटी म्हणजे काय, जशी आखणी करून दिलेली आहे तशीच असलेली आखणी त्या प्रकारे मान्य करायला पाहिजे. मग याला म्हणलं जातं क्लोज सोसायटी. आपल्याकडं आफ्टर वेदिक काळामध्ये ज्यावेळेस आपल्याकडं समाजामध्ये पर्टिक्युलर एकदम जातीच्या आधारावर तुमचं असलेलं काय ठरायला लागलं होतं, तर त्या प्रकारचं असलेलं ऑक्युपेशन ठरायला लागलं होतं, काम ठरायला लागलं होतं. लोहारचं काम लोहारनेच करायचं आणि लोहारच्या जातीमध्ये काम करणाऱ्या, लोहारच्या जातीमध्ये जन्म घेणाऱ्या पोरांनी लोहारचंच काम करायला पाहिजे. मग ही जेव्हा उतरण तयार झाली होती, तर त्यावेळेस ह्या उतरंडीमध्ये माणसाला इकडं तिकडं जाण्याची मुभा नव्हती.
मग ही सोसायटी कशी असती, हा समाज कसा असतो, हा समाज बंदिस्त समाज असतो, क्लोज सोसायटी असती. आणि ही क्लोज सोसायटी कोणाला दिसत होती, तर तुमच्या कार्ल पॉपरला. कुठं दिसत होती, तर इथं प्लेटोच्या असलेल्या आदर्श राज्यामध्ये. हे कळालं का ते सांगा. हे कळालं का ते सांगा. म्हणून पहिला क्रिटिसायझिंग पॉईंट काय आहे, कार्ल पॉपर म्हणतोय की प्लेटो जो आहे तो प्लेटो काय आहे, एकंदरीत त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये एकाधिकारशाहीला मानणारा व्यक्ती आहे. आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं त्यांनी सोसायटी कशी केली होती, क्लोज केलेली होती. हे पहिलं त्याची टीका आहे. हे कळालं का ते सांगा. हे कळालं का ते सांगा. मग तुम्हाला इथं जर असा क्वेश्चन आला, जर तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन आला, की काय क्वेश्चन आला लेकरांनो, की कार्ल पॉपरनी प्लेटोच्या संदर्भामध्ये प्लेटोच्या समाजाच्या विचाराबद्दल आणि न्याय सिद्धांताबद्दल काय टीका केली. त्या टीकेमध्ये पहिलं तुमचं उत्तर असायला पाहिजे की कार्ल पॉपरनी प्लेटोने निर्माण केलेल्या आदर्श राज्यामध्ये जो काही समाज होता, तो समाज कसा होता, बंदिस्त समाज होता. क्लोज सोसायटीला जास्त फोकस केलं होतं. क्लोज सोसायटी म्हणजे काय, की जिथं कोणत्याही प्रकारचा बदल ॲक्सेप्ट नसेल, कोणत्याही प्रकारचा असलेला इथं बदल स्वीकारला जाणार नाही, जसं आहे तसं आहे. मग तुम्ही उदाहरण देऊ शकतात, वैदिक काळामध्ये जशी भारताची असलेली किंवा भारताच्या असलेल्या समाजरचनेची व्यवस्था होती, की ज्याच्यामध्ये समाजाची उतरण ही जातीच्या आधारावर नसून तर जन्माच्या आधारावर फिक्स केली होती, तर सेम त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमात इथं बघितल्या जाणार आहे. आलं लक्षात हे. मग अशा पद्धतीने तुमचं उत्तर तिथं असायला पाहिजे. आलं लक्षात हे. मग याच्यावर क्वेश्चन आलेला आहे 2015 मध्ये. बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला अशा गोष्टी शिकवल की तुम्हाला UPSC चे प्रत्येक क्वेश्चन डील करता येईल. काय क्वेश्चन आला होता, प्लेटो वॉज अ एनिमी ऑफ अ ओपन सोसायटी. बघा क्वेश्चन काय आला होता, प्लेटो वॉज ॲन एनिमी ऑफ अ ओपन सोसायटी. म्हणजे काय, की प्लेटो काय आहे, तर ओपन सोसायटीच्या अगेन्स्टमध्ये आहे. काय आहे, हा एनिमी आहे. एनिमी म्हणजे आहे शत्रू आहे. काय आहे, शत्रू आहे. कोण शत्रू आहे, प्लेटो. कोण शत्रू आहे, प्लेटो. प्लेटो हा शत्रू आहे. कोणाचा शत्रू आहे, ओपन सोसायटीचा. ओपन सोसायटी म्हणजे काय, की अशी सोसायटी की ज्याच्यामध्ये बदल स्वीकारल्या जातो. म्हणजेच त्यांनी काय विचारलेलं आहे, की प्लेटो हा कशाला फोकस करतोय, क्लोज सोसायटीला फोकस करतोय. म्हणून स्टेटमेंट बघा बरं, स्टेटमेंट काय आहे. आणि 2015चा क्वेश्चन आहे. म्हणजे इथं तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्हाला हे पटवून द्यायचं आहे की प्लेटो हा क्लोज सोसायटीला कसा इथं काय करतोय, सपोर्ट करतोय. क्लोज सोसायटीज म्हणजे काय, न्यायाचा सिद्धांत. क्लोज सोसायटी म्हणजे काय, न्यायाचा सिद्धांत. न्यायाच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलं, ज्यांनी त्याचं काम करायचं, कोणी एकमेकांमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. ज्यांनी त्यांनी त्याचं काम करत राहायचं, ज्यांनी त्याचं काम करता करता त्याचं त्या प्रकारचं सद्गुणांचा फॉलो करायचं. कोणीही त्या प्रकारचं असलेलं एकमेकांमध्ये आपण म्हणतो ना, मिसळ नाही करायची. मग हे काय आहे, तर ही क्लोज सोसायटी. म्हणून इथं अशा प्रकारचं असलेला क्वेश्चन आला, प्लेटो वॉज अन एनिमी ऑफ अ ओपन सोसायटी असं कोण म्हणलेलं आहे, कार्ल पॉपर म्हटलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की हे वाक्य काय दाखवतं. तर लक्ष ठेवायचं, हे वाक्य असं दाखवतंय की कार्ल पॉपर यांनी प्लेटोला एकंदरीत खुल्या समाजाचा काय म्हटलेला आहे, शत्रू म्हटलेला आहे. आणि तुम्हाला 100% क्वेश्चन येणार आहे. चॅलेंज आहे माझी, 100% क्वेश्चन. एक मिनिट. हे कळालं का ते सांगा.
हे कळालं का ते सांगा. बघा बरं, तुम्हाला अशा पद्धतीने असलेल्या ह्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं आता फक्त परत परत काय करायचं आहे, तर न्याय सिद्धांताबद्दल इथं आपल्याला काय करायचं आहे, पाठांतर करायचं आहे. न्याय सिद्धांत हा तुमचा काय झाला पाहिजे, परफेक्ट झालाच पाहिजे. आलं लक्षात हे. मग अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे की प्लेटो हा खुल्या समाजाचा काय आहे, शत्रू आहे. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, इथं प्लेटो कशा प्रकारे क्लोज सोसायटीला, इथं बंदिस्त समाज व्यवस्थेला प्रमोट करतोय हे लिहायचं आहे. मग अशा पद्धतीने प्लेटोच्या आदर्श राज्याच्या कल्पना, ज्यामध्ये तत्वज्ञानी राजा म्हणजे राजा हा चांगला असला पाहिजे, पूर्ण शक्ती किंवा कठोर वर्ग संरचना याद्वारे शासित होते. म्हणजे काय की तुमचं असलेलं इथं पर्टिक्युलर प्लेटोनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की माझ्या मते समाजाची असलेली उतरण कशी असणार आहे, तर अशा पद्धतीने असणार आहे की ज्याच्यामध्ये इथं विभागणी ही काटेकोर स्वरूपामध्ये असणार आहे. आणि अशा पद्धतीने इथं वैयक्तिकरित्या जे काही स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य कोणालाही असणार नाही. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की ह्या पद्धतीने तुमची असलेली ही क्लोज सोसायटी असेल असं स्पष्टपणे कोणी सांगितलेलं होतं, तर तुमच्या असलेल्या प्लेटोनी सांगितलेलं होतं. आणि प्लेटोला अशा पद्धतीने काल प्रॉपरली क्रिटिसाइज केलं होतं. फायनली मला कळालं का ते सांगा. आपण थांबूया का, कारण की तुम्हाला जास्त डोस नाही झाला पाहिजे. आपण थोडं सुरुवातीला हळूहळू जाऊ, कारण की एकदा जर तुम्हाला दिलं तर तुम्हाला टेन्शन येऊन जाईल. त्यामुळं हळूहळू जाऊया, हळूहळू डायजेस्ट करूया. तुम्हाला PDF फाईल मी शेअर करतो, निवांतपणे त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ते वाचन करा. आणि वाचन केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी परत एकदा मनन करा. मग तुम्हाला अजून थोड्याफार पद्धतीने काय होईल, कळायला लागेल. त्यामुळं इथपर्यंत आपण थांबूया. मला शेवटचं सांगा, कळालं का? हो हो सर, मला कळालं ना, मला कळालं ना. तुम्ही काल म्हणत होते ना की सर की 2 तास घ्या ना, 2 तास घ्या. मी 2 काय 2.5 तास घेतो. पण मला माहिती ना, मी जर तुम्हाला ह्या गोष्टी कंटिन्यू पॉल सायन्स जर कंटिन्यू शिकवलं 2 तास, चिमणी उडाली कावळा उडाला, अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं आपण होता हो त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय करू, आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. कृपया करून गडबड करू नका. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला एक अंदाज तरी आला असेल की आपण कोणत्या डेप्थनी जातोय, कोणत्या डेप्थनी जातोय. की याच्यासाठी चाललोय आहे की आपल्याला UPSCचे पण क्वेश्चन सॉर्ट आउट करता आले पाहिजे. त्यामुळं न्यायाचा सिद्धांत हा खूप महत्त्वाचा आहे. न्यायाच्या सिद्धांतामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टी आहे. आणि न्यायाच्या सिद्धांतावर विविध प्रकारचे असलेल्या लोकांचं काय आहे, मतांतर आपल्याला तिथं दिसूया. नको सर, खरंच उद्या सगळं त्यामुळं गडबड करू नका. मला बरोबर कळतं आज तुमचा असलेला दुसरा चौथा पाचवा दिवस आहे. हळूहळू जाऊया, गडबड नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहे, मला माहिती आहे. PDF ग्रुपला शेअर करणार का? हां, पण आपल्याकडं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केलं आहे, आपला एक पर्सनल ग्रुप असणार आहे. त्या पर्सनल ग्रुपमध्येच असणार आहे. सगळ्यांना आपण सगळ्या गोष्टी देणार नाही आहे. त्यामुळं मी इथंच लगेच PDF मी अपलोड करून टाकतो. PDF अपलोड आजच्या आज होऊन जाईल. इथूनच डाउनलोड करा तुम्ही, नाही तर आपल्या ग्रुपवर मी आपला ग्रुप तयार करतो, ग्रुपवर मी टाकून देतो आणि तुम्ही डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, चलो ठीक आहे, भेटूया आपण उद्या. उद्या असणार आहे शुक्रवार. हां, उद्या असणार आहे शुक्रवार. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. सोमवार ते शुक्रवार क्लास असेल. शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असेल. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये उद्या मी तुम्हाला प्रश्न देणार आहे. ते प्रश्न सगळ्यांनी लिहून दाखवायचं, घाबरायचं नाही. तुम्ही गुगलचा वापर करू शकतात, कोणत्याही गोष्टीचा वापर करू शकतात. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी लिहिता आल्या पाहिजे.
मी आजच्याच PDF शेअर करतो, आजच्याच ग्रुप बनवतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही त्या सगळ्या पद्धतीने डाउनलोड करणं गरजेचं आहे. डाउनलोड करून त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. उद्या तुम्हाला 3 क्वेश्चन दिल्या जाईल, 3 ते 4 क्वेश्चन दिल्या जाईल. ते 3 ते 4 क्वेश्चन व्यवस्थित समजून उमजून लिहायचं आहे. बघून लिहा, काही प्रॉब्लेम नाही. पण कंपल्सरी तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन लिहायचे आहे म्हणजे लिहायचे आहे. आलं लक्षात हे? त्यामुळं उद्यापासून आपला टास्क चालू होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही थकशाल पण मी थकणार नाही. मी तुम्हाला प्रॉमिस करतोय. तुम्हाला एवढ्या एक्सटेंड लेवलवर शिकवाल की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे. म्हणजे आता बघा ना, विद्यार्थी चालले गेले लगेच. कळालं नसेल तर परत परत विचारा. माझा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. ठीक आहे? कळालं नसेल तर 3दा विचारा. कळालं नसेल परत परत विचारा. मी परत परत सांगायला तयार आहे. पण ब्लाइंडली घरी जायचं नाही. ठीक आहे? चलो, थँक्यू सो मच. भेटूया आपण उद्या.